Yes. There are two major tenses where you people have made mistakes. The first one is simple present tense and the second one is simple past tense. म्हणजे मी तुम्हाला वाक्य दिलं होतं, आय डोंट रिमेंबर दॅट एक्झॅक्ट सेंटेन्स. व्हॉट ऑफ दॅट सेंटेन्स? नताशा बाईज अ कार और समथिंग, राईट? राईट. नताशा व्हॉट बाईज अ मोबाईल. येस, नताशा बाईज अ मोबाईल. आता नताशा बाईज अ मोबाईल इन दिस सेंटेन्स, बाय BUY हे मेन वर्ब आहे, आठवते? त्याच्यामध्ये मी तुम्हाला कधी तोडायचं म्हटलं होतं, हॅज. जर मी तुम्हाला असं म्हटलं होतं, इफ हॅज ऑर हॅव इज युज्ड ॲज अ मेन वर्ब, जर हॅव किंवा हॅज जर मेन वर्ब म्हणून वापरलं ना, तरच त्याला तोडायचं होतं. तुम्ही काय केलंय? नताशा डज हॅव बॉट अ मोबाईल. डज हॅव बॉट अ मोबाईल होतच नाही. मग ते समजून घ्या. मी पहिल्यांदा 30 फाईल शेअर करतोय, 36 वाक्यांची. मी प्रत्येकाला पाठवली सुद्धा, ते 60 मॅजिकल सेंटेन्सेस समजून घ्या. त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे ना आपला, कोणता? रिमेनिंग टाइप्स ऑफ टेन्सेस जे आपण आता घेणार आहेत. पण त्याच्या अगोदर लेट मी शेअर दॅट फाईल विथ यू. समजून घ्यायला फाईलला. आणि हा व्हिडिओ जो होतोय, हा व्हिडिओ तुम्ही कमीत कमी 2दा-3दा पाहायचा आहे. म्हणजे हे तर लाईव्ह तर पाहतायच तुम्ही, याच्यानंतर मी जी लिंक तुम्हाला शेअर करेल 2-3 वेळा कमीत कमी पाहून घ्या. कारण हे जर क्लिअर नाही झालं, तुम्हाला पुढचं क्वेश्चन टॅगच्या मार्कवर पाणी सोडावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पुढचा ज्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतो, नरेशन म्हणतो, तो तुम्हाला सोडून द्यावा लागेल. आणि एररचा कोणता स्पॉटिंगचा क्वेश्चन जरी आला तरी तो तुमचा चुकणार. हे समजून घ्या. मी पुन्हा सांगतोय. आणि जर नाही कळलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये फक्त मला एवढं सांगा, सर प्लीज रिपीट, आय विल रिपीट. रिपीट म्हणा, मी रिपीट करेल, कितीही वेळा करेल, पण समजून घ्या. ठीक आहे. आता मी शेअर करतोय स्क्रीन. लेट मी शेअर माय स्क्रीन. टायटल काय दिलं आपण? 60 मॅजिकल सेंटेन्सेस म्हटले. याला मुद्दाम जादूचे वाक्य मी का म्हणतोय? कारण हे जर तुम्हाला कळलं तर बाकी सगळे प्रॉब्लेम संपून जातील. एक एक वाक्य आपण घेतोय. प्लीज पे अटेन्शन. व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. आणि हे जर तुम्हाला कळलं तर बराच फायदा होईल. नाही कळलं तुम्ही मला विचारा, मी परत परत सांगेन. मी सुरुवात करतोय. पहिलं सेंटेन्स घेतोय आपण समजून घ्यायला. ठीक आहे. ही फाईल सगळ्यांना दिसते का, जी तुमच्या बोर्डवर आहे सध्या? राईट. याच्यामध्ये 2 कॉलम आहेत. पहिला ऍक्टिव्हचा आहे आणि दुसरा पॅसिव्हचा आहे. पॅसिव्ह व्हॉइसला तुम्ही पाहू नका. म्हणजे हा जो सेकंड कॉलम आहे ना, वॉट एव्हर सेकंड कॉलम इज देअर, दॅट इज पॅसिव्ह व्हॉइस. तिकडे तुम्ही पाहायचं सुद्धा नाही. हा फक्त ऍक्टिव्ह व्हॉइसचा कॉलम आहे ना, तो पाहायचा. मी ज्याला हायलाइट करतोय तो पार्ट परत परत बघून घ्या. सी, याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणले. सिंपल प्रेझेंट टेन्स, राईट. साधा वर्तमान काळ. सब्जेक्ट कोणता आहे? शी. दॅट इज थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. आणि तो असेल तर आपण क्रियापदाला काय लावतो? येस किंवा एस प्रत्यय लावतो. लागलाय का बघा? शी प्रेझेंट्स अन आयडिया. बरोबर आहे. शी प्रेझेंट्स अन आयडिया. मी तुम्हाला असं म्हटलं होतं पोरांनो, हा जो प्रेझेंट्स मधला जो येस आहे ना, येस, हा येस म्हणजेच काय असतो? येस म्हणजे काय असतो? डज असतो. आठवतोय का? लपलेला डज आहे. आणि जर मी तो प्रेझेंट्सला तोडलं नाही ना, या जर क्रियापदाला मी तोडलं नाही, देन इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू मेक अ क्वेश्चन ऑफ इट. म्हणून मी याला काय करणार? क्वेश्चन करताना मी काय केलं? आय हॅव जस्ट रिटन दी डज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. मी डज वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं. झालं. डज लिहिल्यानंतर खाली शिल्लक काय राहिलं? खाली शिल्लक राहिलं फक्त प्रेझेंट राहिलं बघा. डज शी प्रेझेंट अन आयडिया. आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलं. माझं वाक्य प्रश्नार्थी झालं. येते का लक्षात मी काय म्हटलं? डज शी प्रेझेंट अन आयडिया. तुम्हाला मी म्हटलं होतं की नेहा बाईज और नताशा बाईज अ मोबाईल. तुम्ही बाईज म्हणजे तुम्ही काय केलं? डज. अरे, आणि तिथं हॅव पण लावून टाकला. नताशा डज बाय हॅव मोबाईल, असं नाही होत. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये हॅव कधी येतं? जर ते मेन वर्ब म्हणून असेल तर. हॅज कधी येतं? म्हणजे हॅज जर मेन वर्ब असेल तर त्याला साधा वर्तमान काळ म्हणायचा. या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं आहे. कोणते? प्रेझेंट. प्रेझेंट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आणि त्याला जो येस प्रत्यय लावलाय ना आपण, हा जो येस प्रत्यय लावलाय ना, तो काय पोरांनो? तो काय आहे? तो डज आहे. त्याच्या मागे लपलेला. तो का वापरला आपण त्याला येस प्रत्यय? बिकॉज सब्जेक्ट दॅट आय एम युजिंग ना, दॅट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. शी प्रेझेंट्स अन आयडिया. बरोबर. शी प्रेझेंट्स अन आयडिया. सो व्हॉट आय हॅव डन, I have just taken this does at the beginning of a sentence to make a question.
तो क्वेश्चन इज रेडी. डज शी प्रेझेंट अन आयडिया? Listen to this one carefully. And now I want to make a negative sentence. So I have just added this not after that. So she does not present an idea. She does not present an idea. हे तिन्ही वाक्य साध्या वर्तमान काळात आहेत. ऑल दीज थ्री सेंटेन्सेस आर इन सिंपल प्रेझेंट टेन्स. इथे लक्षात मी काय सांगितलं? ऑल दीज थ्री सेंटेन्स आर इन सिंपल प्रेझेंट टेन्स. हे पहिलं आहे ना जे विधानार्थी आहे, सेकंड वन इज इंटरोगेटिव्ह अँड लास्ट वन इज निगेटिव्ह. तुम्ही लोकांनी काय केले मी सांगतो तुम्हाला. मी असं समजा म्हणलं ना की शी हॅज अन आयडिया, तिच्याकडे एक आयडिया आहे. बघा काय म्हणते, शी हॅज अन आयडिया. मग हॅज ए, बघा मी परत सांगतोय, हॅज ए जर मेन वर्ब म्हणून वापरलं, देन यू हॅव टू ब्रेक इट, अदरवाइज यू कांट ब्रेक इट. शी हॅज अन आयडिया म्हणजेच काय, शी डज हॅव अन आयडिया. तुम्ही पाठ ठेवायचं. हॅज हे बघा परत सांगतो, हॅज ए मेन वर्ब असेल म्हणजे ह्याच्या नंतर पुढं आजकडं कुकडं पारकडं असलं काही नाही आलं की समजून जायचं the has word that I'm using ना, that is a main verb in a sentence. आणि या मेन वर्बला आपण तोडायचं काय करतो, आपण हॅज म्हणजे डज हॅव करतो. हॅज म्हणजे डज हॅव करतो. पण या वाक्यात कुठे हॅज आलंच नाही. या वाक्यात आपण हॅज कुठे मेन वर्ब म्हणून वापरलंच नाही. त्याच्यामुळे याला काही तोडायची गरज नव्हती. याच्यामध्ये डज लिहायची तुम्ही गरज, डज प्लस हॅव लिहायची गरज नव्हती. येते लक्षात? तुम्ही डज पण लिहिलं आणि हॅव पण लिहिलं असं नाही होत. मी परत सांगतो, शी प्रेझेंट्स अन आयडिया हे वाक्य झालं. या वाक्यामध्ये शी इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन, राईट. त्याच्यामुळे मी काय केलं, क्रियापदाला यस प्रत्यय लावला, को आपण लावतो साध्या वर्तमान काळामध्ये. आणि हा जो यस आहे ना तो काय असतो, डज असतो ना, म्हणून मी त्याला वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं. सो डज शी प्रेझेंट अन आयडिया अँड शी डज नॉट प्रेझेंट अन आयडिया, हे वाक्य झालं माझं निगेटिव्ह. आणि जे तिन्ही वाक्य तुमच्या समोर दिसत आहेत ना तुम्हाला, ऑल दीज थ्री सेंटेन्सेस आर इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहे. कळलं? आता पुढचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपलं काय ठरलं, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. बघा लागलाय का? लागलाय प्रत्यय आयएनजी, बरोबर. आणि प्रेझेंटची छटा कोणतं दाखवते, इज दाखवते. सो दॅट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, राईट. शी इज प्रेझेंटिंग अन आयडिया. पण शीच्या जागी दे असतं तर काय झालं असतं, दे आर प्रेझेंटिंग अन आयडिया. आय असं काय झालं, आय एम प्रेझेंटिंग अन आयडिया. म्हणजे शी इज प्रेझेंटिंग अन आयडिया हे झालं माझं विधानार्थी वाक्य. इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. आता मी काय करेन, आता मी या वाक्याच्या सुरुवातीला या इजला नेईल आणि तो ओढत ओढत तीन वाक्याच्या सुरुवातीला लिहिल. कारण आपण काय करतो वाईल मेकिंग क्वेश्चन, आपल्याला काय पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद लागतं, हेल्पिंग वर्ब लागतं. आता हेल्पिंग वर्ब तयार आहे, मग मी त्याला काय केलं, पुढे नेलं आणि वाक्याच्या सुरुवातीला लिहून टाकलं. वाक्य बरोबर आलं का चेक करा, आलं का चेक करा बरोबर. काय म्हटलं मी, काय झालं वाक्य, इज शी प्रेझेंटिंग अन आयडिया. काय होईल याचं ट्रान्सलेशन, ती आयडिया प्रेझेंट करत आहे का. आणि याला फक्त नॉट लावून टाकलं, इथं तुम्ही नॉट लावलं, शी इज नॉट प्रेझेंटिंग अन आयडिया. हे तुमचं चुकलं नाही, सगळ्यांचं बरोबर आलंय बरं का. हे सगळ्यांचं बरोबर आलंय. तुम्ही चुकलाय कुठं, पहिल्या वाक्यामध्ये. जे सगळे चुकतात, इट्स नॅचरल, सगळे चुकतात, पण ते गरजेचं आहे. शी इज नॉट प्रेझेंटिंग अन आयडिया. आता हा जो बी कॉलम आहे, बी कॉलमच्याकडे पाहू नका, तो आपण आजच्या सेशन मध्ये चालू करणार आहोत. फक्त एकदा याला समजून घ्या. इथपर्यंत कळलं? ठीक आहे. आता समजा बघा मी काय म्हटलं, बघा हे पाण्याची बॉटल आहे, मी म्हटलं आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. आय ड्रिंक वॉटर. आता आयच्या नंतर ड्रिंकच येणार. पण समजलं प्राजक्ता, प्राजक्ता ड्रिंक्स वॉटर. ड्रिंक्स का म्हणलं, प्राजक्ता आहे, प्राजक्ता कोण आहे, शी ड्रिंक्स वॉटर. मग आय ड्रिंक वॉटर म्हटल्यानंतर या वाक्याचं मला प्रश्नार्थी करायचं, म्हणजे मी असं होईल का, ड्रिंक आय वॉटर असं होईल का, असं होईल का, किंवा प्राजक्ता ड्रिंक्स वॉटर असं ड्रिंक्स प्राजक्ता वॉटर असं होईल का. म्हणजे प्रश्न करण्यासाठी मला सहाय्यकारी क्रियापद गरजेचं आहे. आणि ते सहाय्यकारी क्रियापद मी काय करतो, तयार करतो. तयार कसं करतोय म्हणजे तयार आपण नाही करतो, ऑलरेडी असतं. आय ड्रिंक वॉटर म्हटल्यानंतर ड्रिंकच्या मागे लपलाय डू. फक्त कोणत्या काळामध्ये, फक्त कोणत्या काळामध्ये, ओनली इन सिंपल प्रेझेंट टेन्स, ओनली इन सिंपल प्रेझेंट टेन्स. तो सेंटेन्स काय झालं, डज प्राजक्ता ड्रिंक वॉटर. डज प्राजक्ता ड्रिंक वॉटर, कारण प्राजक्ता ड्रिंक्स वॉटर होतं. हा ये स्वतः डज होतं, त्याला पुढे घेतलं. काय झालं, डज प्राजक्ता ड्रिंक वॉटर. डज पण लिहिताय आणि ड्रिंक्स पण लिहिताय, चालणार नाही. निगेटिव्ह काय होईल, प्राजक्ता डज नॉट ड्रिंक वॉटर झालं.
आय असेल, आय ड्रिंक वॉटर. आता आयच्या नंतर क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागत नाही, आपल्याला माहिती आहे. आय ड्रिंक वॉटर म्हटलं मी काय करेल, आता त्याच्या मागेल अप्लाय कोण, डू अप्लाय, मी घेतलं त्याला पुढं. डू आय ड्रिंक वॉटर, आय डू नॉट ड्रिंक वॉटर. संपलं. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये डू आणि डज, ऐका नीट, एखाद्या वाक्यामध्ये डू डज आलं, एखाद्या वाक्यामध्ये डू डज आलं की समजून जायचं वाक्याचा काळ आपला साधा वर्तमान काळ आहे. इफ आय एम हॅव्हिंग आयदर डू ऑर डज इन अ सेंटेन्स, 100% दॅट सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. क्लिअर झालं. आता पुढे बघा, पुढे मी म्हटले प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता तिसरा काळ आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय असतं, कर्त्यानंतर हॅज असतं बघा, हॅज किंवा हॅव असतं, आणि क्रियापदाला तिसरा म्हणजे क्रियापदात थर्ड फॉर्म असतो. एक चेक करा, शी हॅज प्रेझेंटेड अन आयडिया, तिने आयडिया प्रेझेंट केलेली आहे, राईट. शी हॅज प्रेझेंटेड अन आयडिया. नाव आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन. क्वेश्चन मी कसा करणार, त्या वाक्यामध्ये मी लहान म्हणजे काय अतिशय बारीक पाहणार, आणि मी पाहणार की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का. आहे ना हेल्पिंग वर्ब, कोणते, हॅज ए, सापडलं त्याला फक्त पुढे ओढत न्या, लिहून टाका, झालं, आपला प्रश्न झाला तयार. काय झालं, हॅज शी प्रेझेंटेड अन आयडिया, तिने आयडिया प्रेझेंट केली आहे का. निगेटिव्ह काय होणार, शी हॅज नॉट, म्हणजे याला नॉट लावून टाकलं, याला नॉट लावून टाकलं, झालं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स. शी हॅज नॉट प्रेझेंटेड अन आयडिया. बघा, 3 त्रिक 9 वाक्य झाली. किती लोकांना समजलं सगळे यांना हे, आय होप सगळ्यांना समजलं असेल. नाही समजलं, लिंक पाठवतो, परत बघून घ्या, खूप गरजेचं आहे, समजलंच पाहिजे. ठीक आहे. हे नाही समजलं ना, हे जे पुढचं आहे का, हे काहीही कळणार नाही. याला आता आपल्याला पाहायचं सुद्धा नाही, मी फक्त दाखवतोय तुम्हाला. आपला फक्त पहिला पार्ट हा महत्वाचा आहे काळाचा, कारण पुढची काळाची वाक्य त्याच काळामध्ये, तुम्हाला आता ते कळणार नाही, त्यानंतर कळेल. फक्त या पार्टला फोकस करा. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्त्यानंतर येतं क्रियापद, आणि त्या वाक्यात एक असतं कर्म. कर्त्यानंतर येतं क्रियापद, त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणायचं. ठीक आहे. आणि हे क्लिअर करून घ्या, जर वाक्यामध्ये हॅव असेल तरच तोडा त्याला, मग डू हॅव होणार. हॅव इज इक्वल टू डू हॅव. डज पण त्याच वाक्यात आणि हॅव पण त्याच वाक्यात, असं कधीच होत नाही. सच काइंड ऑफ सेंटेन्सेस डज नॉट, सेंटेन्सेस डू नॉट एक्झिट इन एनी काइंड ऑफ लँग्वेज. ठीक आहे. याबद्दल काही डाऊट आहे कोणाला, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. क्लिअर आहे का. आणि चुका तुमच्या झाल्यात ना, त्या नॅचरल सगळ्यांच्याच होतात, आणि चुका व्हाव्यात ही माझी अपेक्षा होती, म्हणून मी तुम्हाला ते काम दिलं होतं. पण याच चुकातून शिकायचं. ठीक आहे. आज परत मी तुम्हाला ते होमवर्क देणार आहे. आज तर 36 वाक्य कंप्लीट होणार आपली. जायचं पुढं. क्लिअर. जाऊ पुढच्या स्लाइडवर मी. चला पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पोरांनो, वाटलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली ना, आता सुद्धा चालू आहे. समजा आपलं लेक्चर चालू झालं 6 वाजता, बरोबर, आणि आता सुद्धा ते चालू आहे. मी काय म्हणेल, आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स सिन्स 6 o'clock. आठवतंय का. म्हणजे एखाद्या क्रियेचं वेळ दर्शवलं की आपण सिन्स वापरतो, आणि किती वेळ झाला ड्युरेशन असेल तर त्याला आपण फॉर वापरतो. आय हॅव बीन टीचिंग यू फॉर लास्ट 15 मिनिट्स, असं, फॉर लास्ट 15 मिनिट्स. येस. इकडे बघा, चेक करा काय म्हटलं या वाक्यामध्ये. आपल्याला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. काय म्हटलंय, कोणता काळ आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण, मग चालू म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, चालू असेल तर तो आयएनजी घेऊनच येतो. आलाय का, चेक करा बघा, आला आयएनजी घेऊन. चालू म्हणलं आयएनजी येणार. पूर्ण, पूर्ण काळासाठी आपण काय वापरतो, पूर्ण वर्तमान काळासाठी हॅज येतो वर्तमान काळात, आणि बीन येतं पूर्ण काळात. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ झाला. काय म्हटलं, हॅज येतं वर्तमान काळात, बीन येतं पूर्ण काळात, आणि आयएनजी येतं चालू काळात. चालू पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचं मला इंट्रोगेटिव्ह करायचं म्हणजे मी कसं करणार, मला माहिती आहे इंट्रोगेटिव्ह करणं खूप सोपं आहे. का, कारण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब मला तयार नाही करायचं, इट इज ऑलरेडी देअर. त्याला फक्त काय करेल, असं घेईल इथून, याला बघा हे हॅज आहे ना, याला मी असं उचलेन आणि वाक्याच्या सुरुवातीला लिहून टाकेल. काय झालं, हॅज शी बीन प्रेझेंटिंग अन आयडिया, ती आयडिया प्रेझेंट करत आली होती का. आणि शी हॅज नॉट बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. झालं, माझं काम झालं. हे तिन्ही वाक्य माझे कंप्लीट झाले. ठीक आहे. 4 त्रिक 12, 4 वाक्य पाहिले, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस.
अँड इच टेन्स इज गोइंग टू हॅव 3 टाइप्स. कोणतं कोणतं? असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह. अँड फायनली वी हॅव गॉट ऑल 3 सेंटेन्सेस. म्हणजे ज्याला आपण म्हणतो विधानार्थी झालं, प्रश्नार्थी झालं, नकारार्थी पण झालं. याच्याबद्दल काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर असेल क्लिअर म्हणा. आणि पहिली गोष्ट, डाऊट विचारायला लाजायचं नाही. आपण आपल्यासाठी आलो आहे, येतं लक्षात. इथं कुणाला काय वाटेल आणि कुणाला काय वाटेल वाटायचा का विषय नसतो. आपली परीक्षा नाही गेली पाहिजे आणि इंग्लिश इज अ डिसाइडिंग फॅक्टर, कोणती एक्झाम असू द्या. आता याला सुरुवातीला काय घेतलंय तुम्हाला कळून द्या, कारण आता या वर्षी खूप मोठी भरती निघते सगळ्या पदांची, आणि त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 मेजर फॅक्टर्स आहेत. येते लक्षात. त्याच्यामुळे लेट इट बी बँकिंग, लेट इट बी एनी डायरेक्ट सर्व्हिसेस, लेट इट बी टेट, लेट इट बी एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, सगळ्या एक्झामसाठी महत्वाचा पेपर आहे. त्याच्यामुळे याला पहिल्यांदा आपण घेतले. मराठी आणि इंग्लिश आपण का कव्हर करून घेणार आहे? कारण याचा फायदा असा होईल की येणाऱ्या सगळ्या एक्झामला 50% आपण तयार होऊ. किती महिन्यामध्ये? पुढच्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त. ठीक आहे. पण त्याचबरोबर जीएसचे सब्जेक्ट सुद्धा चालू होतील. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? डाऊट आहे का कोणाला काही? एनी डाऊट अबाउट दिस? म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ, याचे आपण 12 वाक्य केले. सगळ्यांना समजलं असेल. नसेल समजलं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारा. मी क्लिअर करतोय पोरांनो. आता आपण पुढचा काळ पाहतोय. पुढचा काळ बघून घ्या. येस, बघा आता तुम्ही जिथं चूक केली होती ते बघून घ्या बरं का. जिथं चूक झाली होती ते बघून घ्या. सगळ्यांनी नीट बघा. जिथं चूक केली तुम्ही तुम्ही इथं काय केलंय माहितीये का? तुम्हाला सांगतो मी. साध्या भूतकाळामध्ये त्या ठिकाणी आलं तर नेहा बॉटम मोबाईल. बायचं काय होणार? बॉटम मोबाईल. राईट ना? नेहा बॉटम मोबाईल. बॉट म्हणजेच काय असतं? डीड बाय. डीड बाय. तुम्ही तिथं काय केलंय? डीड पण लिहिलंय आणि हॅड पण लिहिलंय. एकाच वाक्यात डीड आणि हॅड येत नाही. मग तुम्ही आता मी स्पेसिफिकली कोणाचं बोलत नाही, सगळ्यांनी जेवणी पाठवलं सगळ्यांच्यात काही चुका आहेत, त्या चुका फक्त बघून घ्या तुम्ही. आता या वाक्यामध्ये हा जो आहे ना ईडी, हा ईडी म्हणजे काय? ईडी म्हणजे आपलं सरकार मागे लावतो तो ईडी नाही. ते एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहे. सक्त वसुली संचालनालय. आपण या ईडी बद्दल बोलतोय. हा झाला क्रियापदाचा पास्ट फॉर्म. म्हणजे कर्त्यानंतर जर इफ सब्जेक्ट इज डायरेक्टली फॉलोड बाय V2, कर्त्यानंतर जर क्रियापदाचा डायरेक्ट दुसरं रूप आलं तर समजून जायचं आपला वाक्याचा काळ कोणता? सिंपल पास्ट टेन्स. कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंटेड आहे, मी म्हणलं शी प्रेझेंटेड अन आयडिया. आता याचा मला प्रश्न करायचा आहे, मग मी असेल का प्रेझेंटेड शी अन आयडिया चालेल का? शी प्रेझेंटेड नॉट आयडिया चालेल का? याचा अर्थ हे माझं वाक्य चुकतंय. शी प्रेझेंटेड अन आयडिया, प्रेझेंटेड शी अन आयडिया असं होतं का? नाही. सो नाव इफ आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन आय हॅव टू ब्रेक इट. मग हा जो लपलाय ना मागे, बघा एखादा समजा एखादी व्यक्ती एखाद्या झाडामागे लपली आणि त्या व्यक्तीचं डोकं दिसतंय तुम्हाला किंवा एखादा बॉडी पार्ट दिसतोय, तुम्ही समजून जायचं कोणतरी मागे लपलेलं आहे. याचा अर्थ काय होतोय पोरांनो? हा डीडचा आहे ना, ईडी आहे ना, ईडी तो डीडचा आहे. त्याला डायरेक्ट ओढून काढायचा. कधी 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 असं म्हणलंय का शी हॅज प्रेझेंटेड अन आयडिया? तुमचा गोंधळ काय होतोय? समजा प्रेझेंटेड तुम्हाला दिसलं, तुम्ही डायरेक्ट डीड लावून टाकताय त्याला. शी शी हॅज प्रेझेंटेड अन आयडिया असं म्हटलं तर हॅज ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे. मग कुणाला बाहेर ओढायचं नाही, फक्त हॅजला पुढे घ्यायचं. परंतु पुढं पण कोण नाही, मागं पण कोण नाही, मग कुणाला तरी बाहेर ओढावंच लागेल, तरच हेल्पिंग वर्ब होईल. म्हणून कुणाला ओढलं? हा डीड तयार झाला. या डीडला बाहेर ओढलं. काय झालं? डीड वेट. काय झालं? डीड शी प्रेझेंट अन आयडिया. आता झालं. पण इथं लक्षात घेता, इथं डीड केल्यानंतर इथं फक्त प्रेझेंटच राहणार. म्हणजे डीड पण लिहितोय आणि प्रेझेंट पण लिहितोय असं नाही चालणार. प्रेझेंटेड पण नाही. म्हणजे एका ठिकाणी खड्डा झाला, कुठंतरी ढीग झालाच असेल. येते लक्षात? म्हणजे डीड शी प्रेझेंट अन आयडिया हा काय झाला? क्वेश्चन झाला. आणि शी डिड नॉट प्रेझेंट अन आयडिया हे झालं माझं कोणतं वाक्य पोरांनो? हे झालं माझं नकारार्थी वाक्य. आता हे तीनही वाक्य, ज्याला मी हे तीनही वाक्य म्हणतो ना, हे 3 वाक्य आहेत ना आपले, हे तीनही वाक्य आपले साध्या भूतकाळामध्ये लक्षात ठेवा. हे तीनही वाक्य आपले साध्या भूतकाळामध्ये. ऑल दीज 3 सेंटेन्सेस आर इन सिंपल पास्ट टेन्स. क्लिअर झालं? समजा मी म्हटलं आता आपलं बोलणं झालंय की तर प्रेझेंटेड म्हणजे डीड कळलं, पण शी बॉट अ मोबाईल. अरे बायचं बॉट होतं म्हणजेच काय झालं? इरेग्युलर होत. आठवतंय का? ज्यामध्ये आपण जर मिडल ऑवेल साऊंड चेंज केला तर ते इरेग्युलर होप असतं. पार्कचं काय होतं? पार्कड. ईडी लागला रेग्युलर. टीचचं काय होतं? टीचड होतं का? नाही. टीचचं होतं टॉट. मग टॉट म्हणजेच काय असतं?
टॉट म्हणजे त्याच्या मागे डीड लापलाय, वडा त्याला. डीड प्लस टीच म्हणजे टॉट. डीड प्लस टीच म्हणजे टॉट. आलं लक्षात? आता हे फक्त फक्त साध्या वर्तमान काळामध्ये, साध्या भूतकाळामध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्हाला जो प्रॉब्लेम आला तो नॅचरल होता, मला माहिती होतं. सगळ्यांना येणारे मुद्दा मी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं ते. फक्त आता समजून घ्या, तो प्रॉब्लेम पुढच्या वेळेस नाही आला पाहिजे. जर समजा तुम्हाला अजून पण नसेल कळलं आणि विचारायला संकोच वाटत असेल ना, डायरेक्टली गो टू दॅट रेकॉर्डिंग जे मी सेंड करेल तुम्हाला, ते बघून घ्या. खूप चांगला सब्जेक्ट करून घ्या पोरांनो. हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. क्लास 3च्या सगळ्यांच्या पोस्टच्या जॉब जातात फक्त एका विषयामुळे, दॅट इज इंग्लिश. ग्रुप बी चा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. बँकिंगचा पण प्रॉब्लेम तोच आहे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना इंग्लिशची एवढी जास्त भीती आहे. ती का भीती? कारण त्या बेसिक गोष्टी माहिती नसतात. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला घेतोय. पुढे बघा. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. आता कंटिन्युअस म्हटल्यानंतर आपलं ठरलंय, ज्या ठिकाणी आयएनजी आला, आयएनजी क्रियापदाला प्रत्यय आला, आयएनजी आला म्हणजे समजून जायचं वी आर टॉकिंग अबाउट कंटिन्युअस टेन्स. बरोबर. आणि हा झाला कंटिन्युअस आणि हा झाला पास्ट. बघा आले का? बघा वॉज वर आले म्हणजे कर्त्यानंतर वॉज किंवा वर आलं आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला. शी वॉज प्रेझेंटिंग अन आयडिया. ती आयडिया प्रेझेंट करत होती असा त्याचा अर्थ झाला. आता मी काय करेल? आता मी काय करेल? त्या वॉजला पुढे घेईल. कारण आता मला जर, परत ऐका, मला जर वाक्य प्रश्नार्थी करायचं असेल तर मला काय पाहिजे? मला पाहिजे हेल्पिंग वर्ब, मला पाहिजे सहाय्यकारी क्रियापद. ते तिथं ऑलरेडी आहे, कारण वॉजच्या नंतर आयएनजी प्रत्यय आलाय. म्हणजे मला माहितीये याच्यानंतर आलाय म्हणजे माझा वॉज काय आहे? माझा वॉज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. मी त्याला पुढे घेतला, वाक्याच्या सुरुवातीला लिहिला. काय म्हटलं? काय म्हटलं? काय झालं? वॉज शी प्रेझेंटिंग अन आयडिया? ती आयडिया प्रेझेंट करत होती का? आणि याला नॉट लावून टाकलं, शी वॉज नॉट प्रेझेंटिंग अन आयडिया. तीनही वाक्य तयार झाली माझी. अँड ऑल थ्री सेंटेन्सेस आर इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. कळलं का मी काय सांगतोय? सगळे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहेत. समजलं? आता पुढे बघा. जसं जसं पूर्ण वर्तमान काळामध्ये काय आलं? पूर्ण वर्तमान काळात तिथं काय यायचं? हॅज यायचं. त्याचाच भूतकाळ आता हॅड झाला. मग काय झालं पूर्ण वर्तमान भूतकाळामध्ये? शी हॅड प्रेझेंटेड अन आयडिया. पूर्ण काळ म्हटल्यानंतर ईडी फॉर्म येणार आणि त्याच्याच बरोबर आणि काय त्याच्याबरोबर हॅड ए हेल्पिंग वर्ब येतं. आता हॅड ए हेल्पिंग वर्ब आले, मला वेगळं काही करायची गरज नाही. मी त्याला पुढे घेतलं. बघा काय झालं? हॅड शी प्रेझेंटेड अन आयडिया. तिने आयडिया प्रेझेंट केली होती का? अँड शी हॅड नॉट प्रेझेंटेड अन आयडिया. तिने आयडिया प्रेझेंट केली नव्हती. अशा प्रकारे माझं पूर्ण भूतकाळ सुद्धा चांगल्या प्रकारे करून झाला. येते लक्षात? हे तुम्ही आता किती झाले आपले? तिकडचे 12 आणि 12 किती झाले आपले? म्हणजे टोटल झाले 21 वाक्य. इथपर्यंत आपण शिकलो होतो. आता आपण पुढे जातोय. फक्त वाक्य बघून घ्या, मी शिकवलेलं नाही, फक्त समजून घ्या. नाही समजलं तरी फक्त लक्ष द्या. म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये आपण पुढे जातोय. एवढे 2 ते 5 मिनिटं लागतील आणि त्याच्यानंतर आपण चालू करतोय आपलं रेग्युलर. आता मी पुढे जातोय. बघा. जसं चालू पूर्ण वर्तमान काळात काय येतं पोरांनो? सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस हॅज बीन. मग पास्ट पास्ट परफेक्ट मध्ये काय येणार? सॉरी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय येणार? सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वी प्लस आयएनजी. आले का? चेक करा बघा. इथं काय आलं? हॅड बीन आलाय. आलाय हॅड बीन. इथं काय आलं? आयएनजी प्रत्यय आलाय. म्हणजे म्हणजे चालूसाठी आयएनजी आला, भूतकाळासाठी हॅड आला आणि बिन काहीतरी पूर्ण काळासाठी आला. चालू पूर्ण भूतकाळ माझा झाला. मग शी हॅड बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. हे आपला झालेलं नाही क्लासमध्ये, फक्त सांगतोय. फक्त समजून घ्या. आता मी क्लासमध्ये घेणार त्याला. पुढे मी समजा या हॅडला घेतलं, मला माहिती हेल्पिंग वर्ब मी काय केलं? हॅडला पुढे घेतलं. काय झालं? हॅड शी बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. फक्त हॅड घ्यायचं, बाकी सगळं सेम ठेवायचं. अँड शी हॅड नॉट बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. तर ह्या वाक्याचं झालं नेगेटिव्ह. म्हणजे 12 दूने 24, 24 वाक्य आपली झाली. याच्याबद्दल काय डाऊट आहे कोणाला? आहे का काही डाऊट कोणाला? क्लिअर झालं? जायचं पुढं. शॅल वी मूव्ह? येस. लेट्स मूव्ह. चला. हा, इकडे बघा. आता चालू भविष्यकाळ म्हणजे भविष्यकाळ म्हणजे आपण फ्युचर टेन्स होतोय. मी आता सांगतोय फ्युचर टेन्स आपण घेतलेला नाहीये. फक्त वाक्य रचना बघून घ्या. फक्त बघून घ्या. हेल्पिंग वर्ब आहे. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला म्हटलं की फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्येच प्रॉब्लेम येतो. सिंपल फ्युचर मध्ये प्रॉब्लेम काय येत नाही? बिकॉज ऑलरेडी
हेल्पिंग वर्ब इज प्रोव्हाइडेड ओव्हर देअर. हेल्पिंग वर्ब ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. काय म्हटलंय बघा, लक्ष द्या पोरांनो, खूप महत्वाचं आहे बघा. ही स्लाइड आली ना तुम्हाला, तुमचं इंग्लिश इथंच 50% संपून गेलं. काय म्हटलं, सब्जेक्ट नंतर काय आलंय, सब्जेक्ट नंतर शाल विल येतं. आलंय का बघा, चेक करा. सब्जेक्ट नंतर काय आलंय, विल आलंय. आता शाल आणि विल मध्ये काय फरक मी सांगणार आहे आजच्या सेशन मध्ये, फक्त लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर येतं क्रियापदाचं पहिलं रूप. आलंय का, चेक करा. आले पहिलं रूप, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघून घ्या. काय म्हटलं मी, शी विल प्रेझेंट अन आयडिया. शी विल प्रेझेंट अन आयडिया. आता याचा प्रश्न करताना मी काय करेल, प्रश्न करायचं म्हटल्यावर मला काय करायचंय, मला हेल्पिंग वर्ब समोर घ्यायचंय. आहे ना तयार, मी कशाला टेन्शन घेतोय. मग इथं घेतलं त्याला, काय म्हटलं, विल शी प्रेझेंट अन आयडिया अँड शी विल नॉट प्रेझेंट अन आयडिया. ह्या पार्ट शिकवलेला नाही, फक्त बघून घ्या तुम्ही, फक्त बघून घ्या. याला आपण परत घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शी विल बी प्रेझेंटिंग अन आयडिया. विल पुढे घेतलं, इथं नॉट लावून टाकलं, झालंय. मी थोडं फास्ट घेतोय कारण हा पार्ट मला घ्यायचा आहे, मी घेतलेला नाहीये. हा घेतल्यानंतर आपण परत एकदा फाईल घेऊ. शी विल हॅव प्रेझेंटेड, विल शी हॅव प्रेझेंटेड, शी विल नॉट हॅव प्रेझेंटेड. अशा प्रकारे फ्युचर टेन्स आपण घेणार आहे, ते सोडा. ठीक आहे, मग 36 वाक्य काय प्रकार असतात तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आणि जी शेवटची स्लाइड असते ती आपल्याला माहिती आहे कोणासाठी असते, चालू पूर्ण भविष्यकाळासाठी. शी विल हॅव बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. शी विल हॅव बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. विल शी हॅव बीन प्रेझेंटिंग अन आयडिया अँड शी विल नॉट हॅव बीन प्रेझेंटिंग अन आयडिया. सोडून द्या विषय. ठीक आहे, आता इथे बघा मी एक वाक्य लिहितोय, नीट समजून घ्या पोरांनो, थोडा वेळ लागू दे. इथं एक वाक्य मी इथे लिहितोय. येस, लेट मी राईट दॅट सेंटेन्स. समजा म्हटलं, प्राजक्ता हॅड अ नेटवर्क इश्यू. माझा फक्त एक साधा प्रश्न आहे, प्राजक्ता हॅड अ नेटवर्क इश्यू. इन दिस सेंटेन्स हॅड ए मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे, कोण सांगेल मला. इज इट अ मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब? येस, इज इट अ मेन और हेल्पिंग वर्ब? येस, ओ येस, आय गॉट वन आन्सर. ओके, व्हेरी गुड. प्रतीक्षा मॅम करेक्ट आहे, प्राजक्ता करेक्ट आहे. आदिती येते लक्षात, सुशांत मंदार. काय म्हटलं, प्राजक्ता हॅड अ नेटवर्क इश्यू. आपलं काय ठरलंय बघा, हॅड, हॅव आणि हॅज याच्यानंतर तिसरं रूप नाही आलं म्हणजे समजून जायचं आपलं मेन वर्ब आहे हॅड. म्हणजे हॅड काय झालं, हॅड इज अ मेन वर्ब. मेन वर्ब आहे. मेन वर्ब जर असेल ना पोरांनो, तर याचा प्रश्न कसा करणार तुम्ही. याचा क्वेश्चन करताना आपण काय करतो बघा. आता हे विधानार्थी वाक्य, प्राजक्ता हॅड अ नेटवर्क इश्यू, प्राजक्ताला नेटवर्क इश्यू होता. क्वेश्चन करताना आपल्याला काय लागतं, सहाय्यकारी क्रियापद लागतं. असं होईल का बघा, वास्तू लिहितोय मी, हॅड प्राजक्ता अ नेटवर्क इश्यू. चालेल का बघा, चेक करा कसं वाटतंय. आणि दुसरं तिसरं वाक्य म्हणलं, प्राजक्ता, प्राजक्ता हॅड नॉट अ नेटवर्क इश्यू. तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत नाही काय वाक्यामध्ये, बघा चेक करा. असं वाटतंय का कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. येस, येस करेक्ट प्रियंका मॅम. डीड प्राजक्ता नेटवर्क इश्यू. आता तुम्ही काय केलं, डीड म्हटला प्रियंका मॅम, डीड प्राजक्ता नेटवर्क इश्यू. पण डीडच्या नंतर हॅव पण आलं पाहिजे का. नीट ऐका, आणि काय म्हणतोय नीट ऐका. या वाक्यामध्ये पोरांनो बघा, प्राजक्ता हॅड आहे. हॅड आहे काय झालं आपलं, काय झालं, हॅड झालं माझं मेन वर्ब. मेन वर्ब आहे ना पोरांनो, मग मेन वर्बला मला तोडायचं असेल ना, तर मला तोडावं लागतं. असं हॅड म्हणजेच काय असतं, काय असतं, डीड प्लस हॅव. डीड प्लस हॅव येते लक्षात, डीड प्लस हॅव असते. मग हा हॅड म्हणजेच काय पोरांनो, हा जो हॅड आहे ना, हा जो हॅड आहे, थांबा वेट, आपण याला याला वेगळ्या पेनने गोल करू. हा जो हॅड आहे ना तुमच्या इथं असलेला, हा हॅड काय आहे, हॅड काय आहे, हॅड काय तुमचा, डीड प्लस हॅव आहे. मग याला डीड पुढे घ्यायला लागेल तुम्हाला. क्वेश्चन कराय काय घ्यायला लागेल इथं, डीड. इथं काय घ्यायला लागेल, डीड. मग क्वेश्चन काय होईल सांगा मला, कसं उत्तर होईल. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं, प्राजक्ता हॅड अ नेटवर्क इश्यू. प्राजक्ताला नेटवर्क इश्यू होता. नीट ऐका, नीट ऐका. हॅड ए मेन वर्ब आहे, तुम्ही कसं ओळखलं, हॅडच्या नंतर काहीच नाही आलं. असेल का, प्राजक्ता हॅड फेस्ड अ नेटवर्क इश्यू, प्राजक्ता हॅड सॉल्व्ड नेटवर्क इश्यू, प्राजक्ता हॅड क्रिएटेड नेटवर्क इश्यू, असलं काहीच नाही आलं. हॅड ए मेन वर्ब आहे.
मग मला याला तोडण्याशिवाय पर्याय नाहीये, मला तोडावं लागेल तरच आता क्वेश्चन होईल. तर लक्षात घ्या, तोडायचं म्हटलं तर माझ्याकडे एकच पर्याय डीड प्लस हॅव, त्याला करावं लागेल. मग मी काय केलं नीट ऐका. वाक्य माझं कसं तयार होईल, मी जे लिहितोय बघा काय होईल. प्राजक्ता डीड हॅव अ नेटवर्क इश्यू. आता वाक्य चूक आलं का बरोबर सांगा मला. आता चुकी बरोबर. कोणतरी म्हणलं नव्हता इश्यू, प्राजक्ताला नेटवर्क इश्यू. नो, प्राजक्ता डीड हॅव. आपण काय करतो, डीड हॅव म्हणतो का, जोर देऊन सांगतोय म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब तयार केलं. आपलं हेल्पिंग वर्ब तयार झालं ना पोरांनो, त्यालाच ओढायचं पुढं, घ्या ओढून. त्याला काय म्हणणार तुम्ही, डीड डीड प्राजक्ता हॅव. बघा प्रियंका मॅम, हॅव आलं पाहिजे, कारण तिथलं हॅव काढून टाक, फक्त डीड पुढे घेतला काय राहिला, हॅव जागेवरच राहिला. डीड पुढे घेतला, हॅव जागेवर राहिला. डीड प्राजक्ता हॅव अ नेटवर्क इश्यू. आणि शेवटी क्वेश्चन मार्क देऊन टाकला. निगेटिव्ह काय होईल, निगेटिव्ह होईल प्राजक्ता डिड नॉट हॅव अ नेटवर्क इश्यू. किती लोकांना कळलंय कॉन्सेप्ट सांगा मला. हाऊ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट, की येस सर कळलं आम्हाला, आता काय ते कळलं. हे कधी करायचंय, जर हॅव हॅज हॅड मेन वर्ब असेल तर. म्हणजे हॅड म्हणजे जसं डीड हॅव, तसं हॅज म्हणजे डज हॅव, हॅव म्हणजे डू हॅव. हे पाठ करून ठेवा, हे पाठ करून ठेवा. हे कधी, जर मेन वर्ब म्हणून असेल तर. परंतु आता मी दुसरं वाक्य लिहितोय. परंतु हे हे याचा एक स्क्रीनशॉट मारा रे पहिला. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. स्क्रीनशॉट घ्या पहिला याचा एक, आणि स्क्रीनशॉट परत परत बघा घरी गेल्यानंतर. ठीक आहे, एक वाक्य मी आता लिहितोय, क्लिअर करतोय. आता हॅड ए मेन वर्ब या वाक्यामध्ये. आता मी हेल्पिंग वर्ब कसं वापरतोय चेक करा. मी आता पुढे म्हटलं या ठिकाणी बघा, हे वाक्य चेक करा. राणी हॅड क्लिअर्ड अन एमपीएससी एक्झाम. आता मला सांगा, या वाक्यामध्ये हॅड ए मेन वर्ब का हेल्पिंग वर्ब, कोण सांगेल. राणी हॅड क्लिअर्ड अन एमपीएससी एक्झाम. आता एन का वापरलं, एमपीएससी तो आर्टिकलचा पार्ट आपण नंतर घेण्यात कळेल काय तुम्हाला. राणी हॅड क्लिअर्ड अन एमपीएससी एक्झाम, करेक्ट ऑर इनकरेक्ट. म्हणजे राणीने एमपीएससी एक्झाम पास केली होती. पण हॅड ए वाक्यामध्ये मेन वर्ब एक हेल्पिंग वर्ब, सांगा मला. आता हॅडच्या नंतर क्लिअर्ड आलंय ना, म्हणजे हेल्पिंग झालं. आणि आपल्याला माहिती आहे बघा, हेल्पिंग जर असेल ना, ऐका, व्हेरी गुड सुशांत, व्हेरी गुड प्राजक्ता. हेल्पिंग जर असेल ना पोरांनो, आपल्याला कोणाला तोडायची फोडायची गरज पडत नाही. कशाला तोडायचं, आहे ना मदतनीस, त्यालाच पुढं ओढायचं. ओढा पुढं. ओढलं का पुढं, काय केलं मग, काय झालं. हॅड राणी क्लिअर्ड, CLEARED क्लिअर्ड अँड एमपीएससी एक्झाम. शेवटी प्रश्नचिन्ह दिलं, निगेटिव्ह काय होईल. राणी हॅड नॉट क्लिअर्ड अँड एमपीएससी एक्झाम. झालं का हो, चेक करा बरोबर. झाले का तीन वाक्य बरोबर, पूर्ण भूतकाळामध्ये झाले का. येते लक्षात. राणी हॅड क्लिअर्ड, हॅड राणी क्लिअर्ड, राणी हॅड नॉट क्लिअर्ड अँड एमपीएससी एक्झाम. समजलं सगळ्यांना. गेटिंग माय पॉइंट. येस, समजतंय, समजलं. डन डन. हॅड आणि हॅव मधला फरक कळला. येस, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मधला फक्त फरक समजून घ्या. येते का लक्षात. प्रतीक्षा मॅडम कुठे आहेत का, गेल्या. प्रतीक्षा मॅम आर यू देअर. ओके, ठीक आहे प्रतीक्षा मॅम. ओके, त्यानंतर बघून घेते. एक लक्षात ठेवा, एखादं लेक्चर मिस झालं ना, तुम्हाला प्रॉब्लेम नंतर येऊ शकतो. म्हणून जर मिस झालं तर मेक शुअर की तुम्ही रेकॉर्डिंग बघितलंय, की तुम्ही रेकॉर्डिंग बघितले, ते बघूनच घ्या तुम्ही. ठीक आहे, व्हेरी गुड सुशांत. चला आता पुढे जाऊ आपण. हे झालं आपलं, मला जे सांगायचं ते झालेलं आहे. आता आपल्या पूर्वीच्या स्लाइडवर जातोय, जिथं काल आपण होतो. म्हणजे आता आपला टेन्सेसचा टॉपिक कंप्लीट होईल. दिस इज अ थर्ड लेक्चर ऑफ टेन्सेस. ठीक आहे, आता मी नवीन फाईल शेअर करतोय. लेट मी शेअर माय फाईल विथ यू. अँड आय थिंक वी वर हिअर येस्टरडे. आपण या ठिकाणी होतो पोरांनो. दिसते का फाईल. इज इट विजिबल नाव. पास्ट कंटिन्युअस टेन्स इथं होतो आपण. इथं होतो ना आपण, पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे याची रचना बघून घ्या, काय असतं स्ट्रक्चर, काय असतं. सब्जेक्टच्या नंतर काय येतं, सब्जेक्टच्या नंतर काय येतं, वॉज वर. आता या वाक्याच्या ह्याच्यातच आहे ना काही गोष्टी लपलेल्या असतात. काय गोष्टी लपल्या ते तुम्ही बघून घ्या.
नीट ऐका. आता याच्यामध्ये कंटिन्युअस म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे तर काय येतं, कंटिन्युअस म्हटल्यानंतर 100% आयएनजी फॉर्म येतो. आला का आयएनजी फॉर्म, चेक करा. आहे का आपला आयएनजी फॉर्म, आलाय आयएनजी फॉर्म. 100% कंटिन्युअस आहे. पण मला माहिती नाही कोणतं आहे, प्रेझेंट का काय आहे, म्हणून मी काय केलं, पास्ट दाखवणारा शब्द कोणता असतो, पास्ट दाखवणारा एकतर काय असतो, वॉज किंवा वर. वॉज किंवा वर, मग वाक्य काय झालं, सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्त्यानंतर हेल्पिंग वर्ब. मग मला सांगा, या वाक्यामध्ये वी प्लस आय एन जी म्हटलंय, म्हणजे आय एन जी या फॉर्म हा वाक्यातील मेन क्रियापद असणार आहे, आणि वॉज वर काय असणार आहे, वाक्यातील हेल्पिंग वर्ब असणार आहे. तो सब्जेक्टच्या नंतर येणार वॉज वर प्लस वी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. दिस इज गोइंग टू बी द एक्झॅक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर ऑफ पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. कधी वापरायचा असतो, इट इज यूज टू इंडिकेट अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी गोइंग ऑन ऑर हॅपनिंग इन द पास्ट. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी आपण हे वापरतो, या प्रकारचा वापर करतो. आपण थोडं पाहिलं होतं काल, तरी लक्षात ठेवा. कळलं. मग कोण एखादं वाक्य सांगेल का मला, समजलं की येस्टरडे, येस्टरडे आय वॉज वॉचिंग अ मूवी विथ माय फॅमिली. मी काल या वेळेला माझ्या फॅमिली बरोबर मूवी पाहत होतो. येस्टरडे आय वॉज वॉचिंग अ मूवी. किंवा वी म्हटलं, वी वर एन्जॉईंग इन दॅट वॉटर पार्क. त्या वॉटर पार्क मध्ये आम्ही एन्जॉय करत होतो, वी वर एन्जॉईंग. म्हणजे थोडक्यामध्ये वीच्या नंतर वेर का आलं, कारण वी आपलं प्लुरल वर्ब आहे. सॉरी, वी काय, प्लुरल सब्जेक्ट आहे. आलं लक्षात. याच्याबद्दल काय डाऊट आहे कोणाला? एक वाक्य कोण सांगेल मला याचं बनवून तयार करून? मी सांगू? बघा मी सांगतो. मी समजा म्हटलं, विशाल वॉज प्लेइंग क्रिकेट. विशाल वॉज प्लेइंग क्रिकेट. चला, आता तुमच्या समोर वाक्य आहे. आता ती नेहा आहेच आपल्याकडे, माहिती आहे ना कोणती नेहा, ते प्रत्येक वाक्यामध्ये नेहा असते ना आपल्या, ते नंतर येईलच. पण विशाल वॉज प्लेइंग क्रिकेट या वाक्यामध्ये विशाल काय झाला, सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्ट विशाल आहे. विशाल कोण आहे, विशाल कोण आहे, पुरुष आहे, गडी माणूस आहे. मग आपण काय केलं, ही वॉज प्लेइंग क्रिकेट. मग मला सांगा, या वाक्याच्या सुरुवातीला मला काय घ्यावं लागेल, हेल्पिंग वर्ब आहे ना तयार, मी घेतलं. काय म्हणणार, वॉज, हेल्पिंग वर्ब तयार, वॉज विशाल प्लेइंग क्रिकेट. वॉज विशाल प्लेइंग क्रिकेट. निगेटिव्ह काय होईल पोरांनो, विशाल वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. आलं का बघा, तीन वाक्य तयार झाले का, चेक करा. स्पेलिंग चुकलं, CRICKET, चेक करा. झाले का तीन वाक्य बरोबर, चेक करा. विशाल वॉज प्लेइंग क्रिकेट, वॉज विशाल प्लेइंग क्रिकेट, विशाल वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. येते का लक्षात? झाले का क्लिअर सगळे वाक्य? झाले. पण विशालच्या जागी समजा बॉईज असतं तर काय आलं असतं, मग बॉईज असतं तर काय आलं असतं, बॉईज आहेत, अनेक आहेत, मग दे. मग देच्या नंतर वॉज येतं का वर येतं, काय आलं असतं, बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. ते पण वाक्य लिहितो, लक्षात ठेवा. हाच पार्ट आहे बघा, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. काय होईल, बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. व्हेरी गुड प्राजक्ता. म्हणजे काय झालं असतं, बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. चेक करा बघा. बघा, बॉईज अनेक आहेत, मग बॉईज साठी काय येतं, ते येतं बॉईज वर प्लेइंग क्रिकेट. राईट, प्लेइंग क्रिकेट. क्वेश्चन कसा झाला असता, पूर्ण क्वेश्चन सांगा मला कसा झाला असता, कसा होईल क्वेश्चन त्याचा. काय येणार पुढं, वर घ्यायचं फक्त, पुढं हेल्पिंग वर्ब. काय झालं असतं, वर बॉईज प्लेइंग, व्हेरी गुड, प्लेइंग क्रिकेट. निगेटिव्ह काय झालं असतं, निगेटिव्ह काय झालं असतं, बॉईज वर नॉट प्लेइंग क्रिकेट. चेक करा, आले का सगळे बरोबर वाक्य? झाले का? वॉज आणि वेअरचा वापर केला का? किती लोकांना कळलं? साधा चालू भूतकाळ कळलं. व्हेरी गुड प्राजक्ता. बॉईज वर बॉय प्लेइंग क्रिकेट, बॉईज वर नॉट प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे. आता इथं हे रचना पाठ ठेवायची, पास्ट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस पी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर दॅट वी आर गोइंग टू हॅव इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय होप इट्स क्लिअर नाव. कोणाला डाऊट आहे का याच्याबद्दल? हॅज एनीबडी गॉट एनी काइंड ऑफ डाऊट रिगार्डिंग दिस? शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? करू क्लिअर याला, करू क्लिअर याला. ठीक आहे, व्हेरी गुड. नाही कळलं विचारा, तरी पण नाही कळलं रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग पण नाही कळलं फोन करा मला, मी सांगेन. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. चला, आली आपली नेहा. आपली नेहा म्हणजे या आपण या प्रत्येक सेंटेन्स नेहाचा आपण वापर केलेला आहे.
द सेम टेन्स कॅन बी यूज इन 3 फॉर्मॅट्स. लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला कोण म्हणतं ना सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, ते बरोबर आहे बाबा, पण ते फक्त झालं विधानार्थी वाक्य. वाक्य प्रश्नार्थी पण असू शकतं ना, हो की नाही? वाक्य नकारार्थी पण असू शकतं. मला सगळं माहिती पाहिजे, मला सगळं माहिती पाहिजे. मग मी काय करणार, तिन्ही वाक्य पाहणार. मग मी सुरुवातीला म्हटलं, येतं आपण पेन चेंज करू, रेड पेन घेऊ. काय म्हटलं, दिस सेम टेन्स कॅनॉट बी यूज इन कॅन बी यूज इन डिफरंट फॉर्मॅट्स. डिफरंट फॉर्मॅट्स म्हणजे ते वाक्य असर्टिव्ह असू शकतं, राईट? तेच वाक्य इंट्रोगेटिव्ह असू शकतं, तेच वाक्य निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. आपलं ठरले, घेतलं. नेहाच्या नंतर काय येणार, वॉज येणार. आले का चेक करा, आले नेहा, बरोबर. म्हणजे नेहाच्या नंतर काय आलं, वॉज आलं. नेहा वॉज, राईट. नेहा कोण आहे, मुलगी आहे. मग नेहासाठी कोणतं प्रोनाउन येणार, शी येणार, राईट. मग नेहा वॉज पेंटिंग अ पिक्चर. आलं का चेक करा. नेहा चित्र रंगवीत होती. नेहा वॉज पेंटिंग अ पिक्चर. याचा मला क्वेश्चन करायचंय पूर्ण. क्वेश्चन करताना मला एकच लक्षात ठेवा, मला क्वेश्चन करायचा असेल, मला क्वेश्चन करायचा असेल, इफ आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन, आय नीड टू हॅव अ हेल्पिंग वर्ब इन इट. And I'm just going to pick it and place it at the beginning of the sentence. मी त्या वाक्याच्या तिथलं उचलेल आणि वाक्याच्या सुरुवातीला वापरेल. आहे माझ्याकडे तयार, मी त्याला डायरेक्ट ओढत ओढत आणलं आणि इथं लिहून टाकलं. काय झालं वाक्य माझं, वॉज नेहा पेंटिंग अ पिक्चर. नेहा चित्र रंगवत होती का, बघा. नेहा चित्र रंगवीत होती. नेहा चित्र रंगवीत होती का. नेहा चित्र रंगवीत नव्हती. नेहा वॉज नॉट प्रिंटिंग अ पिक्चर, सॉरी पेंटिंग अ पिक्चर. झालं का, येते का लक्षात? नेहा वॉज पेंटिंग अ पिक्चर, वॉज नेहा पेंटिंग अ पिक्चर, नेहा वॉज नॉट पेंटिंग अ पिक्चर, बिकॉज not necessarily every time the sentence that we are having that will be in assertive mode. It can be in interrogative mode and it can be in negative mode. So I need to know all different types of formats. Then only I will be able to deal with any kind of question that is going to be asked in examination. सगळ्या प्रकारचे फॉर्मॅट जर मला माहिती असेल तर मला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न त्रास देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. याबद्दल काय डाऊट आहे कोणाला? नाही डाऊट? चला, आता एक जी वाक्य मी सांगतोय ते चुकी बरोबर मला सांगा. मी समजा म्हटलं, एक वाक्य हे मी क्लिअर करतोय, एक वाक्य मी टाईप करतोय, ते वाक्य चुकी बरोबर तुम्ही मला सांगताल. मी समजा इथं लिहिलं असं, हा, गर्ल्स वर फायटिंग. गर्ल्स वर फायटिंग, वाक्य चुकी बरोबर, बरोबर आहे ना? मुली भांडण करत होत्या, म्हणजे काय म्हणणार आता पुढे, काय म्हणणार, वर गर्ल्स फायटिंग, वर गर्ल्स फायटिंग. निगेटिव्ह काय पोरांनो, काय होईल, गर्ल्स वर नॉट फायटिंग, वर नॉट फायटिंग. फायटिंग, फायटिंग, FIGHTING. आलं का चेक करा बरोबर. आता इथे मी वर का वापरलं, कोण सांगेल मला? गर्ल्स वर फायटिंग का म्हटलं मी, का म्हटलं? कारण गर्ल्स आहेत, त्या मुली आहेत, अनेक आहेत मुली. येस प्राजक्ता, मग अनेक मुली आहेत. मग अनेक मुलीसाठी कोणतं सर्वनाम वापरणार, दे वापरणार. मग देच्या नंतर वॉज कधीच येत नाही, वेळ तर आय वॉज, वी वर, यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज अँड दे वर. म्हणून गर्ल्स म्हणजे कोण आहे, दे वर नॉट फायटिंग. गर्ल्स वर फायटिंग, वर दे फायटिंग, दे वर नॉट फायटिंग. आता मी फक्त वरला पुढे घेतलं वाक्यामध्ये, कारण वर हेल्पिंग वर्ब आहे. मला माहितीये, मला काय माहितीये, मला काय माहितीये की या वाक्यामधलं हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला ओढून नेलं की प्रश्न तयार होतो, आणि तर नॉट लावला की निगेटिव्ह वाक्य तयार होतं. मग आता या बोर्डवर, या स्लाइडवर असलेले सगळे 6चे 6 सेंटेन्सेस तुमचे चालू भूतकाळामध्ये आहेत का नाही सांगा मला. आर दे ऑल इन चालू भूतकाळ? आहेत का सगळे? की नेहा चित्र रंगवीत होती, मुली भांडत होत्या, मी पाणी पित होतो, मी अभ्यास करत होतो, अचानक भूत आलं, आपण म्हणतो ना. तर थोडक्यामध्ये काय, सगळ्या क्रिया कशामध्ये आहेत, चालू भूतकाळामध्ये आहेत. जायचं पुढं. सुशांत क्लिअर, शाल आय क्लिअर दिस, शाल आय क्लिअर दिस. जायचं पुढं, आपण क्लिअर करू याला. चला, आता याच्यात साधा भूतकाळ म्हटलं नाही, हे झालंय आपलं कालचं आहे, सॉरी. हा, ही जी स्लाइड आहे तुमच्या समोर, ते महत्वाचे बघून घ्या. येस, थँक्यू सुशांत. काय म्हटलं बघा, या स्लाइडला तुम्ही ना स्टार करा, गोल करा, चौकोन काढा, त्रिकोण काढा, काही करा. ही स्लाइड लक्षात ठेवायची. काय म्हटलं, पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहतोय आपण.
पास्ट कंटिन्युअस टेन्स इज युज्ड व्हेन टू ऍक्शन्स आर हॅपनिंग ऍट द सेम टाइम. म्हणजे दोन गोष्टी एकत्रच घडतायत मंदार, बरोबर का नाही? म्हणजे टू ऍक्शन्स आर हॅपनिंग ऍट द सेम टाइम, दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतायत. नीट ऐका तुम्ही. देन वन सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट टेन्स अँड अनदर सेंटेन्स विल बी इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे समजा तुम्ही, आणि या वाक्यामध्ये मोस्टली कशाचा वापर केला जातो? वेन आणि वाईलचा. वेन आणि वाईलचा. बघा चेक करा इथं काय म्हटलंय. वी फाइंड द यूज ऑफ वेन अँड वाईल इन दिस काइंड ऑफ सेंटेन्स. एखादी गोष्ट करताना एखादी गोष्ट झाली, समजा मी आता तुमच्याशी बोलतोय, राईट? आणि बोलताना अचानक मला मला असं जाणवलं की मला तहान लागले, राईट? मी समजा म्हटलं वेन आय वॉज कंडक्टिंग अ सेशन आय वॉज नॉट फिलिंग वेल. मला चांगलं वाटत नव्हतं. तर मी समजा म्हणेल की समजून जायचं वेन आणि वाईल आलं म्हणजे या वाक्यामध्ये एक काळ साधा भूतकाळ असेल आणि एक काळ काय असेल? काय असेल? चालू भूतकाळ असेल. बघा या ठिकाणी म्हणलं वाईल आय वॉज स्टडिंग, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, समबडी नॉक द डोअर, कुणीतरी दरवाजा वाजवला. आता याच्यामध्ये दोन क्रिया आहेत पोरांनो, एकाच वेळी दोन क्रिया घडतात. मी अभ्यास पण करतोय, रात्रीचे 2 वाजलेत, मी एकटाच घरी आहे आणि कोणीतरी दरवाजावर नॉक केलं. इथे लक्षात. वी फाइंड यूज ऑफ वेन अँड वाईल. तो वाईल म्हटले सुरुवातीला, वाईल आय वॉज स्टडिंग. म्हणजे चालू भूतकाळाचा वापर कोणत्या वाक्यात होतो? चालू भूतकाळाचा वापर ज्या वाक्यामध्ये वेन आणि वाईल येतं. येते लक्षात? काय म्हटलं मी? ज्या वाक्यामध्ये वेन आणि वाईल येतं त्या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. समजा अजून एक वाक्य समजा आपण घेऊ. बघा खाली दुसरं सेंटेन्स आहे, वेन आय वॉज ड्रायव्हिंग. मी ड्रायव्हिंग करत होतो, इथं वेन वापरलाय बघा. आहे का? वेन चेक करा. वेन आय वॉज ड्रायव्हिंग इथं काय होता? वाईल होता. काय म्हटलं मी? वेन आय वॉज ड्रायव्हिंग आय सॉ अ बीएमडब्ल्यू कार. आय सॉ अ बीएमडब्ल्यू कार. म्हणजे जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो ना, मी एक बीएमडब्ल्यू कार पाहिली, राईट? आणि तिला दोनच चाकं होती. जस्ट फन, लक्षात ठेवा. सो वेन आय वॉज ड्रायव्हिंग आय सॉ अ बीएमडब्ल्यू कार. कळलं का तुम्हाला? अजून एक वाक्य लिहितो या प्रकारचं, चेक करा बरोबर का चूक मला तुम्ही सांगताल. वाक्य मी लिहितोय, मी समजा म्हटलं while I was dancing, somebody snatched my chain. म्हणजे मी नाचत होतो तेवढ्यात कोणीतरी काय केलं? माझी गळ्यातली साखळी ओढली. While I was dancing, somebody snatched my chain. स्नॅच म्हणजे खिसकावून घेणे. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय, बारीक लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ते. परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो? परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न येतो, काय येतो बघा? पहिलं वाक्य, वाईल आय वॉज स्टडिंग समबडी वॉज नॉकिंग द डोअर. काय येतो? वाईल आय वॉज स्टडिंग समबडी वॉज नॉकिंग ऍट द डोअर. एकाच वाक्यामध्ये आय वॉज स्टडिंग आणि समबडी नॉकिंग दोन्ही पण एकच काळ एका वाक्यात मोस्टली येत नाही. म्हणजे एक काळ पाहिजे चालू भूतकाळ, एक पाहिजे साधा भूतकाळ. दुसरं वाक्य येईल, वेन आय वॉज ड्रायव्हिंग, वेन आय वॉज ड्रायव्हिंग somebody called me or somebody was calling me. Somebody called me. कारण वेन आय वॉज ड्रायव्हिंग समबडी कॉल्ड मी येणार, नॉट समबडी वॉज कॉलिंग मी. तर लक्षात ठेवा. तसंच आहे बघा, वाईल आय वॉज डान्सिंग म्हटलं, इथं मी थोडं लक्ष द्या पोरांनो. आपण पेन ब्ल्यू करून मी तुम्हाला दाखवतो याचा. काय म्हटलं? वाईल आय वॉज डान्सिंग, वाईल आय वॉज डान्सिंग, इथं डान्सिंग म्हटलंय मी, राईट? मग इथं वॉज आले, वॉज. इथं जर वॉज आलं ना तर इथं भूतकाळच येणार. काय म्हटलं? इथं जर मी समजा आय वाईल आय वॉज डान्सिंग म्हटलं, इथं वॉज आलं तर पुढे स्नॅचडच येणार. म्हणजे त्याच प्रकारचा पॅटर्न वाक्यात फॉलो केला जातो. इथे या ठिकाणी बघा, येस इकडे बघा. आता समजा मी इथं काय म्हटलंय, वाईल आय वॉज स्टडिंग, इथं वॉज वापरले, इथं वॉज वापरले, बरोबर? तर इथं नॉकडच येणार. इथं नॉक कधीच नाही येणार. की असं नाही होणार की वाईल आय वॉज स्टडिंग समबडी नॉक अ डोअर. नाही, समबडी वॉज आय वॉज स्टडिंग समबडी नॉकड, दोन्ही ठिकाणी भूतकाळच येणार. लक्षात ठेवा. पण असं जर असेल तर वेन आणि वाईलचा जो वाक्याचा भाग असेल ना, तिथं आयएनजी फॉर्म लावायचा, चालू भूतकाळ करायचा. आणि पुढचा जो असेल तो काय असेल? पास्ट, सिंपल पास्ट असेल. क्लिअर झालं? क्लिअर झालं? एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड?
क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. क्लिअर पोरांनो? क्लिअर, व्हेरी गुड. चल लेट्स मूव टू नेक्स्ट वन. चला पुढचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. याला आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. आता मी तुम्हाला सांगितले, तुम्ही फक्त त्या वाक्यामध्ये जो शब्द वापरलाय पूर्ण भूत म्हणले, पूर्ण भूतकाळ. तर पूर्ण भूतकाळ म्हटल्यानंतर माझं लक्ष पाहिजे, पूर्ण म्हटलं इथं परफेक्ट शब्द आलाय. काय आलाय इथं? कोणता शब्द आलाय? परफेक्ट शब्द आलाय. आलाय ना परफेक्ट? तर परफेक्ट आलाय म्हणजे इथं क्रियापद तिसरं रूप आलंच पाहिजे. आले का? चेक करा. आले का? थर्ड फॉर्म आलाय, क्रियापद थर्ड फॉर्म. चला परफेक्ट सापडलं. आणि पास्ट म्हणले, पास्ट. पास्ट म्हणले म्हणजे मला या ठिकाणी पास्ट दाखवणारा हॅड आलाय. म्हणजे कर्त्यानंतर हॅड आणि क्रियापद तिसरं रूप आलं की तो काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स. जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं? सब्जेक्ट नंतर हॅज येतं, हॅव येतं. तिथं पास्ट मध्ये हॅव याचं हॅड होतं, एवढं लक्षात ठेवा. जसं प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय येतं? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वी थ्री. इथं काय येतं? सब्जेक्ट प्लस. सर हे झालंय ना प्रियंका मॅम? हे नाही झालं. हे झालंय का? पूर्ण भूतकाळ झाला होता. अरे शुअर? का असं रॅन्डम डिस्कस केलता? झाला होता. ठीक आहे, पण एकदा तुमचं हा हे आपण काय घेतलं परत लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण याला लगेच घेऊ पुढं. आपण याला काय घेतलं परत एकदा? तुमचं जे कन्फ्युजन होतं का हॅड आणि वी थ्री मध्ये, आता परत एकदा याला पाहून घ्या. फक्त पाहून घेतला कोणता भाग बघा, कारण ऑलरेडी झालंय तर मग याला काही जास्त वेळ द्यायला नको. बघा काय म्हटलं, नेहा हॅड पेंटेड अ पिक्चर. चेक करा, बरोबर का? चेक करा काय म्हणलं, नेहा हॅड पेंटेड अ पिक्चर, बरोबर का? आहे का? नेहाने चित्र रंगवली होती. कधी? मागच्या खूप दूरच्या भूतकाळामध्ये. ठीक आहे. हॅड नेहा पेंटेड अ पिक्चर, नेहाने चित्र रंगवली होती काय? नेहा हॅड नॉट पेंटेड अ पिक्चर. तिन्ही वाक्य झाली आपली पूर्ण भूतकाळामध्ये झाली. समजलं? हे झालं होतं. चला आपण पुढे जाऊ. चला लेट्स मूव टू नेक्स्ट वन. लेट मी क्लिअर दिस. हे झालं का? एकदा चेक करा मॅडम. हे झालं होतं का? एकदा चेक करा. प्रियंका मॅम जस्ट हॅव अ लुक टू दिस स्लाइड अँड टेल मी. कारण मला वाटतं हा नव्हतं झाले स्लाइड, रिपीट झालं तरी चालेल, पण महत्वाचा रूल आहे. काय म्हटलं बघा, हे नाही झालं. ओके ठीक आहे, याला बघून घ्या आता. काय म्हटलं? जसं मी तुम्हाला म्हटलं, वेन आय वॉज स्टडिंग समबडी नॉक्ड ॲट डोअर. एकाच वेळी दोन घटना घडल्यात पोळो, एकाच वेळी जर दोन घटना घडल्या तर वेन आणि वॉइलच्या वाक्यामध्ये काय येतं? पास्ट कंटिन्युअस येतो आणि नंतर सिंपल पास्ट येतो. इथं कोणती घटना घडली बघा बरं, एकदा चेक करा. हं? काय म्हटलं? वेन टू ऍक्शन्स आर हॅपनिंग वन आफ्टर अनदर, म्हणजे मागच्या काळामध्ये, बरोबर, किंवा एखाद्या दोन गोष्टी घडतायत पण ते एकाच वेळी नाही घडत. एक घटना अगोदर घडते, दुसरी गोष्ट नंतर घडते. देन अर्लियर ऍक्शन, म्हणजे अगोदरची जी घटना असते का अर्लियर ऍक्शन, इट इज ऑलवेज रिटन इन पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे कोणत्याही परीक्षेचा आवडता असणारा रूल हा याला तुम्ही स्टार करून ठेवा. काय म्हटलं मी? जर दोन घटना घडतायत, एक घटना अगोदर घडते त्याच्यानंतर दुसरी घटना घडते, त्यावेळेस अगोदरची घटना अर्लियर ऍक्शन इज ऑलवेज रिटन इन पास्ट परफेक्ट टेन्स. अँड लेटर ऍक्शन इज रिटन इन सिंपल पास्ट टेन्स. परीक्षेमध्ये क्वेश्चन्स कसा आहे तो नीट ऐकून घ्या बघा. या काळामध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत, परत विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये वेन द डॉक्टर चेक द पेशंट हॅड ऑलरेडी डाईड. म्हणजे डॉक्टरने पेशंट केल्यानंतर कळलं पेशंट अगोदरच गेलेलं होतं. याच्यात अगोदर काय झालंय? पेशंट एक्सपायर झाले का डॉक्टरने चेक केले? काय वाटतं तुम्हाला? दोन पैकी काय झालंय अगोदर? वेन द डॉक्टर चेक द पेशंट हॅड ऑलरेडी डाईड. अगोदर काय झालंय? पेशंट गेले अगोदर, लक्षात ठेवा. पेशंट अगोदर एक्सपायर झालंय म्हणजे अगोदरची गोष्ट घडली ना पोरांनो. अगोदर जे घडतंय ते पूर्ण भूतकाळात पाहिजे. पण अगोदर काय घडलंय? पेशंट वारले. द पेशंट हॅड ऑलरेडी डाईड हे अगोदर घडले. आणि डॉक्टरने नंतर चेक केले, म्हणजे नंतर जी गोष्ट घडते
ती साध्या भूतकाळामध्ये लिहायची असते. नंतर जी गोष्ट घडते ती साध्या भूतकाळामध्ये लिहायची. आणि पहिले येस करेक्ट मंदार. नंतर डॉक्टरने चेक केलं, म्हणजे अगोदर काय झालंय तर पेशंट एक्सपायर झाले, राईट. आणि त्याच्यानंतर काय झाले तर डॉक्टरने पेशंटला चेक केले. पुढे बघा, द थ्यूज हॅड लुटेड एव्हरीथिंग बिफोर द पोलीस रीच द स्पॉट. याच्यामध्ये काय म्हटलं, द थ्यूज हॅड लुटेड एव्हरीथिंग बिफोर द पोलीस रिच द स्पॉट. अगोदर काय घडलंय, चोरांनी सगळं लुटून नेलंय आणि त्याच्यानंतर पोलीस स्पॉटवर पोहोचलेत. मग अगोदर काय झाले, चोरी झाली का पोलीस पोहोचलेत? पोलीस अगोदर पोहोचतात का? म्हणजे चोरी झाल्यानंतरच पोहोचतात. म्हणजे काय येणार, अगोदर घडलंय काय, अगोदर घडलंय चोरी झाली, चोरांनी सगळं लुटून नेलंय. मग काय येणार, द थ्यूज हॅड लुटेड एव्हरीथिंग. इथे हॅड आलं पोरांनो, कारण अगोदरची घटना नेहमी पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायची असते. अर्लियर ऍक्शन इज ऑलवेज रिटन इन पास्ट परफेक्ट टेन्स. मग काय झालं, द थ्यूज हॅड लुटेड एव्हरीथिंग बिफोर द पोलीस रिच्ड द स्पॉट. मग रिच नंतर पोलीस आलेत. परीक्षेमध्ये काय करतील सांगतो, नीट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये काय करतील, द थ्यूज लुटेड एव्हरीथिंग उलट देतील, द थ्यूज लुटेड एव्हरीथिंग बिफोर द पोलीस हॅड रिच्ड द स्पॉट. वाक्य माझं चुकलं, वाक्य माझं चुकलं. कारण तुम्हाला कळलं पाहिजे, जी क्रिया अगोदर घडते, द ऍक्शन दॅट टेक्स प्लेस अर्लियर, दॅट सेंटेन्स मस्ट बी रिटन इन पास्ट परफेक्ट टेन्स. जी गोष्ट अगोदर घडेल ती पास्ट परफेक्ट मध्ये, नंतर त्याच्यानंतर घडणारी गोष्ट ही काय लिहायची, सिंपल पास्ट मध्ये. बरोबर का? एक वाक्य लिहितोय, चेक करा बरोबर का सांगा मला. समजा मी तर वाक्य लिहिलं, हा, स्नेहल had got married before Raj proposed her. वाक्य चुकी बरोबर चेक करा. काय झाले, स्नेहल हॅड गॉट मॅरिड बिफोर राज प्रपोज हर. हे वाक्य तुम्हाला चुकीचं वाटतं का बरोबर वाटतं सांगा मला. इज इट करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स? येस, काय वाटतं? स्नेहल हॅड गॉट मॅरिड बिफोर राज प्रपोज हर. म्हणजे अगोदर काय झालं, राजने प्रपोज केलं का स्नेहलचं लग्न झालं? अगोदर काय झालं, स्नेहलचं लग्न झालंय बिफोर राज प्रपोज टू हर, राईट ना. तर याच्यामध्ये आपण काय करायचं, याच्यामध्ये आर्लियर ऍक्शन कोणती आहे, आर्लियर ऍक्शन अगोदरची ऍक्शन कोणती आहे, अगोदरची ऍक्शन कोणती आपली पोरांनो, कोणती अगोदरची ऍक्शन, की स्नेहल हॅड गॉट मॅरिड. अगोदरची घटना आहे, मग ती लिहिली पूर्ण भूतकाळामध्ये, स्नेहल हॅड गॉट मॅरिड. बघा पूर्ण भूतकाळ, बिफोर राज प्रपोज. नंतरची घटना लिहिली साध्या भूतकाळामध्ये, नंतरची घटना लिहिली साध्या भूतकाळामध्ये. हे आलं का लक्षात? समजा मी म्हटलं की द पोलीस हॅड रिच्ड द स्पॉट बिफोर द थ्यूज लुटेड एव्हरीथिंग. चूक. अगोदर चोरी झाली, नंतर पोलीस पोहोचले. अगोदर स्नेहलचं लग्न झालं, मग राजने प्रपोज केलं. अगोदर डॉक्टर पेशंट मेला, मग डॉक्टरने चेक केलं. म्हणजे अगोदर जी घटना घडेल, अगोदर जी घटना घडेल, ऑलवेज राईट दॅट सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. आणि त्याच्यानंतर लगेच सिंपल पास्ट मध्येच येणार. असं नाही होणार की अगोदरची पूर्ण भूतकाळात लिहिली नंतरची साध्या वर्तमान काळात, असं होत नाही. काय म्हटलं, अर्लियर ऍक्शन इज ऑलवेज रिटर्न इन पास्ट परफेक्ट टेन्स, वेअर ऍज अनदर म्हणजे दुसरी म्हणजे लॅटर ऍक्शन इज रिटर्न इन सिंपल पास्ट टेन्स. दुसरी क्रिया साध्या भूतकाळामध्ये होत असते. क्लिअर झाला असेल? क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज इट क्लिअर? क्लिअर? समजून घ्या पोरांनो, खूप महत्वाचा रूल आहे. तुम्ही कोणताही पेपर काढा, तुम्हाला बरेचसे प्रश्न याच्यावर आलेले दिसतात. मंदार, बँकिंग मध्ये क्वेश्चन कसा असतो माहितीये, डायरेक्ट क्वेश्चन देतात उलटा फिरून. काय म्हणतील, द डॉक्टर हॅड चेक द पेशंट असं येतील. तर त्यावेळेस ते तुम्हाला एरर म्हणून त्याला तुम्ही समजलं पाहिजे की इट इज गोइंग टू बी अन एरर. कळलं आदिती? व्हेरी गुड. मी क्लिअर करतोय आणि आता आपण पुढे जातोय. लेट मी क्लिअर दिस. ठीक आहे, बघा काय म्हटलं, पास्ट परफेक्ट टेन्स चाललंय आपलं अजून. पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज टू डिनोट टाइम अंटिल स्पेसिफिक पॉइंट इन द टाइम. म्हणजे म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया कधी झाली होती आपल्याला जर
फायनल माहिती नसेल तोपर्यंत वापरतो आपण. काय म्हटलं? प्रशांत हॅड क्लिअर्ड ऑल हिज पेंडिंग वर्क बिफोर द गिवन टाइम. म्हणजे समजा आता प्रशांतच्या बद्दल आपलं बोलणं चाललंय. म्हणजे प्रशांतला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तुम्हाला का काढून टाकलं? प्रशांतने तर सगळं त्याचं काम पूर्ण केलेलं होतं. जी वेळ दिली होती त्या वेळेच्या अगोदर पूर्ण केलेलं होतं. म्हणजेच काय प्रशांत हॅड क्लिअर्ड ऑल हिज पेंडिंग वर्क बिफोर द गिवन टाइम. म्हणजे स्पेसिफिक टाइमच्या अगोदर प्रशांतने ते काम पूर्ण केलेलं होतं. हॅड क्लिअर्ड. आणि हॅड यू कम्प्लिटेड द असाइन टास्क बिफोर आय कॉल्ड यू. म्हणजे तू तुझं काम जे तुला पटवून दिलं होतं, ठरवून दिलं होतं, ते तू कम्प्लीट केलं का मी तुला फोन करण्याच्या अगोदर? अशा प्रकारची रचना या वाक्यामध्ये होते. काय म्हटलं? की एखादी क्रिया भूतकाळामध्ये पर्टिक्युलर वेळेला झाली होती, अशा प्रकारची रचना या वाक्यामध्ये असते. आलं लक्षात? समजा म्हणलं की आय हॅड कवर्ड माय ऑल इम्पॉर्टंट टॉपिक बिफोर 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 द एक्झाम, राईट? म्हणजे माझ्या त्या एक्झामच्या अगोदर मी सगळे टॉपिक्स कव्हर केलेले होते. आलं लक्षात? क्लिअर झालं असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन? आता आपला फ्युचर टेन्स राहिलाय पोरांनो. फ्युचर आपला होऊन जाईल, त्याच्यानंतर आपण काय करतोय? पॅसिव्ह ऍक्टिव्ह चालू करतोय. बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एक आहे ना अजून, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचे काही जास्त रूल नाहीत बरं का, फक्त रचना लक्षात ठेवा. रचना लक्षात ठेवा, बाकी याचे रूल्स वगैरे काही जास्त नसतात. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू पूर्ण भूतकाळ. म्हणजे हा असा काळ आहे की या काळाचा वापर सुशांत आपण जास्त करतच नाही. सो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज रेअरली यूज सेंटेन्स स्ट्रक्चर. म्हणजे खूपच दुर्मिळपणे आपण त्याचा वापर करतो. अशा प्रकारची ही रचना असते. काय म्हटलं? इट इज यूज टू इंडिकेट कसल्या, काय म्हणतो, कोणत्या प्रकारचं काळ आहे? इट इज यूज टू इंडिकेट अन ऍक्शन दॅट स्टार्टेड इन द रिमोट पास्ट. खूप दूरच्या भूतकाळामध्ये चालू होता. अँड वॉज गोइंग ऑन, आणि त्याच्यानंतरही तो बऱ्याच दिवस चालू होता. फॉर अ पर्टिक्युलर टाइम. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू झाली आणि ती नंतर सुद्धा काही दिवस चालू होती, आता नाही. एखादी क्रिया दूरच्या भूतकाळामध्ये चालू झाली, नंतर सुद्धा ती काही दिवस चालू होती, अशा प्रकारचं वर्णन आलं की समजून जायचं वी आर हॅव्हिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. उदाहरणार्थ एक मी वाक्य लिहितोय, ते वाक्य चुकी बरोबर तुम्हाला सांगायचं. हा, रचना आली का लक्षात? सब्जेक्ट प्लस काय असतं? हॅड बीन प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. इथं ऑब्जेक्टचं ओ गायब झाला इथून, तो तुम्ही करेक्ट करून घ्या नंतर, असू द्या. इट्स स्पेलिंग तो मिस्टेक आहे बघा. ऑब्जेक्ट OBJECT ऑब्जेक्ट, ते राहून गेले त्या ठिकाणी. तर इथं काय येतं पोरांनो याच्यामध्ये? वेट, लेट मी शो यू. याच्यामध्ये कर्त्यानंतर काय येतं? हॅड बीन आणि क्रियापदाला काय लागतो? आयएनजी प्रत्यय. जसं जसं चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय येतं? सब्जेक्ट प्लस हॅव बीन हॅज बीन. पास्ट मध्ये ते फक्त हॅड बीन होतं. तो चार्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो की कशा प्रकारे होतो तो बदल. म्हणजे हॅड बीन झालं की समजून जायचं वी आर हॅव्हिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. एखादी आता मी शब्द एक वाक्य टाईप करतो चुकी बरोबर बघा. आय हॅड बीन सर्विंग दोज पीपल फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम. वाक्य चुकी बरोबर चेक करा पोरांनो. आय हॅव बीन सर्विंग टू दोज पीपल फॉर अ लॉंग टाइम. आय हॅड बीन. उदाहरणार्थ समजा मी म्हंटल की हे लोक मला विसरून गेले, मी त्या लोकांची खूप वर्ष सेवा केली आहे. सेवा केली आहे नाही बरं का, सेवा करत आलेलो होतो. समजा मी म्हंटल की मी एखाद्या व्यक्तीची सेवा खूप केली. कधी चालू केली? 1995 मध्ये. जस्ट इमॅजिन ना, असं मी 1995 ला समजून घ्या की 1995 ला मी त्या व्यक्तीचं काम करायला सुरुवात केली. आणि त्या व्यक्तीचं काम मी 2005 पर्यंत केलं. आता चाललंय 2025. म्हणजे मी 2025 मध्ये 20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय. 20 वर्षापूर्वी मी एक गोष्ट चालू केली आणि काही दिवस चालू होती, आता बंद आहे. सो आय हॅड बीन सर्विंग दोज पीपल फॉर अ लॉंग टाइम. वाक्य माझं बरोबर आलं. आलं का लक्षात? म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू झाली, नंतर सुद्धा काही दिवस चालू होती,
अशा प्रकारचं वर्णन या वाक्यामध्ये या काळामध्ये केलेलं असतं. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? एनी डाऊट अबाउट दिस? येस. शॅल वी मूव्ह? लक्षात ठेवताल, एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू झाली, दूरच्या भूतकाळामध्ये, आणि नंतर काही दिवस चालू होती. आता तुम्ही 2025 मध्ये अभ्यास करताय, तुम्ही समजा 2050 मध्ये म्हणताय की अरे मी 2025 पासून 2027 पर्यंत एवढा अभ्यास केला की मला वर्षामध्ये 4 पोस्ट मिळाल्या. सो आय हॅड बीन वर्किंग व्हेरी हार्ड, आय हॅड बीन स्टडिंग व्हेरी हार्ड फ्रॉम 2025 टू 2027. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट चालू झाली, नंतर सुद्धा ती काही दिवस चालू होती, अशा प्रकारचं वर्णन असेल तर त्याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणायचं. इज इट क्लिअर नाव? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट वन? ठीक आहे. पुन्हा एकदा नेहा या ठिकाणी आलेली आहे. काय म्हणते नेहा? द सेम टेन्स कॅन बी यूज इन ऑल थ्री फॉर्मॅट्स. म्हणजे हाच काळ सगळ्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये वापरू शकतो आपण. चेक करा काय म्हटलंय बघा. वाक्य एकदा वाचून घ्या. त्या सगळ्या वाक्यामध्ये लेट इट बी असर्टिव्ह, लेट इट बी इंटरोगेटिव्ह और लेट इट बी निगेटिव्ह. चेक करा या तिन्ही वाक्यांमध्ये मी योग्य तो स्ट्रक्चर म्हणजे रचना वापरली आहे का. सेम टेन्स कॅन बी यूज इन ऑल थ्री फॉर्मॅट्स. एक एक फॉर्मॅट बघून घेऊ. पूर्ण नीट लक्ष द्या. याला आपण इकडे घेऊ, सुरुवातीला घेऊ याला. ठीक आहे. काय म्हटलं? सेम टेन्स कॅन बी यूज इन ऑल थ्री फॉर्मॅट्स. तिन्ही फॉर्म्स मध्ये तो वापरलेला असतो. नेहा इथे काय म्हणजे नेहा हॅडच्या नंतर काय आलं? बीन आलं. क्रियापदाला एनजी प्रत्यय आला. नेहा हॅड बीन पेंटिंग अ पिक्चर. मराठी ट्रान्सलेशन बघून घ्या. काय लिहिलंय मी? काय लिहिलंय? नेहा चित्र रंगवीत आलेली होती. कधी? एका पर्टिक्युलर काळामध्ये तिने चित्र रंगवायला सुरुवात केली, नंतर काही दिवस रंगवत होती. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. काय म्हणलंय पुढचं वाक्य? हॅड नेहा बीन पेंटिंग अ पिक्चर. म्हणजे आपण काय केलं? प्रश्न विचारताना फक्त वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद पुढे लिहिलं. हॅड नेहा बीन पेंटिंग अ पिक्चर. नेहा चित्र रंगवत आली होती का? आणि पुढे काय येणार? नेहा हॅड नॉट बीन पेंटिंग अ पिक्चर. नेहा चित्र रंगवत आलेली नव्हती. झाले का तीन काळ? बघा चेक करा. तीन वाक्य झाले. समजा म्हणलं की आय हॅड बीन स्टडिंग व्हेरी हार्ड. हॅड आय बीन स्टडिंग व्हेरी हार्ड? आय हॅड नॉट बीन स्टडिंग व्हेरी हार्ड. क्लिअर झालं? हॅड बीन प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना वाक्यामध्ये केलेली असते. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज इट क्लिअर? शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड? चेक करा. सगळी वाक्य तुमच्या समोर आहेत. सगळी वाक्य वाचून घ्या. देर आर 4 सेंटेन्सेस ऑन द स्क्रीन. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू रीड ऑल दोज सेंटेन्सेस केअरफुली आणि चेक करा की आपण योग्य वापरतोय का. व्हेरी गुड मंदार. चेक करा. तिन्ही वाक्य 4 वाक्य आहेत. चारही वाक्यांमध्ये मी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलाय का ते चेक करा. रीड देम ऑल केअरफुली. आय हॅड बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स. आता मी दूरच्या भूतकाळातली एखादी क्रिया चालू झाली ती नंतर सांगतोय. आय हॅड बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स. बघा आलंय का हॅडबीन? इथे काय आलंय? हॅडबीन आलंय. पुढे काय आलंय? क्रियापदाला एनजी प्रत्यय आलाय. आय हॅड बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स ऍट दॅट टाइम. खूप प्रॉब्लेम फेस मी त्यावेळेस करत आलेलो होतो. राईट. पुढे काय म्हटलंय बघा. पुढे काय म्हटलंय? सुरेखा हॅड बीन वर्किंग डे अँड नाईट टू सर्व्हाइव्ह हर 2 सन्स. म्हणजे सुरेखा रात्रंदिवस तिच्या 2 मुलांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी मेहनत करत आलेली होती. अशा प्रकारे आपण त्याचा वापर करत आहोत. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलं? जानवी हॅड बीन सेंडिंग सेव्हरल लेटर्स टू द मॅनेजर. काय म्हटलं? जानवी हॅड बीन सेंडिंग सेव्हरल लेटर्स टू द मॅनेजर. वेट. बघा काय आलं या ठिकाणी? जानवी हॅड बीन. जानवी आहे.
इथं हॅज बीन हॅड बीन असलं काही टेन्शन नाही. इथं हॅज अन हॅवचं टेन्शन नाही. इथं डायरेक्ट हॅड बीन लिहून टाकायचं. जानवी हॅड बीन सेंडिंग सेव्हरल लेटर्स टू द मॅनेजर टू डील विथ दॅट प्रॉब्लेम. पुढचं आहे विद्या हॅड बीन डोनेटिंग अ ह्यूज पोर्शन. विद्या हॅड बीन डोनेटिंग म्हटले. विद्या हॅड बीन डोनेटिंग अ ह्यूज पोर्शन. डोनेटिंग म्हणजे काय, दान करत आली होती. विद्या हॅड बीन डोनेटिंग अ ह्यूज पोर्शन टू हर ऑफर इन्कम टू द पुअर पीपल. म्हणजे एखादी क्रिया विद्याने चालू केली, समजा विद्या करोडपती नाही पण समजा, आणि विद्याने काय केलं, तिच्या इन्कम मधला खूप मोठा वाटा, जसे रतन टाटा साहेब ज्यांचं आता नुकतंच दुःखद निधन झालं काही काळापूर्वी, ते काय करत होते, ते त्यांच्या प्रॉपर्टी मधला बराचसा हिस्सा गरिबांना दान करत होते. येते लक्षात. मग मी काय म्हटलं, रतन टाटा सर, ऑनरेबल रतन टाटा सर had been donating a huge portion of his income to the poor and oppressed people. तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा वाटा ते दान करत आलेले होते. आपण दूरच्या भूतकाळातली गोष्ट बोलतोय. ठीक आहे. बिकॉज ही इज नो मोर. लक्षात ठेवा. शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. सगळ्या वाक्यांमध्ये आपण फॉलो केले का चेक करा. हम्म हम्म ठीक आहे, चला पुढे चला आता. सिंपल फ्युचर टेन्स. मला कोण सांगेल शॅल आणि विल मधला फरक काय? स्पेलिंग आर डिफरंट, आय नो. टेल मी समथिंग न्यू दॅट आय डोंट नो. शॅल आणि विल मध्ये काय फरक आहे? आता सिंपल फ्युचर म्हटलं, नीट लक्ष द्या पोरांनो. सिंपल फ्युचर मध्ये काय येतं? सिंपल फ्युचर मध्ये सुरुवातीला आला सब्जेक्ट, नेहमीप्रमाणे आला का चेक करा. आला बाबा सब्जेक्ट. त्याच्यानंतर फ्युचर टेन्स दर्शवणारे हे दोन घटक येतात. आलेत का चेक करा. शॅल आणि विल आलेत का? आलेत. आणि साधा काळ दर्शवणार काय येतं, तर V1 येतं. म्हणजे कर्त्यानंतर शाल आणि विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलं की समजून जायचं वी आर हॅव्हिंग सिंपल फ्युचर टेन्स. आपण साधा भविष्यकाळ पाहतोय. सिंपल फ्युचर टेन्स पाठ ठेवायचं. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, दॅट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. पाठ ठेवायचं. ठीक आहे. आता कधी वापरायचा? दिस टेन्स इज यूज टू इंडिकेट द प्लॅन ऑफ ऍक्शन. एखादी गोष्ट, योजना आपण जी भविष्यातली असते ती दाखवण्यासाठी, ती व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. दॅट मीन्स द पर्टिक्युलर ऍक्शन विल टेक प्लेस इन फ्युचर. एखादी गोष्ट भविष्य काळामध्ये होईल, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये होईल. मी काय म्हणतो बघा, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये होईल किंवा होईन असा अर्थ व्यक्त करणारा शब्द हा, सॉरी, अर्थ व्यक्त करणारा वाक्य हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये लिहिलं जातं. समजा मी म्हटलं मी उद्या आंबा खाईन. आता काही लोक त्याला खाईन म्हणतात, काही लोक खाईल म्हणतात, काही फरक नाही पडत. आपण काय करतोय, प्लॅनिंग करतोय उद्याचं. मी उद्या आंबा खाईल. मग काय येणार, टुमारो आय विल ईट अ मँगो और आय शॅल ईट अ मँगो. कोणतं करेक्ट आहे सांगा मला, कोणतं करेक्ट आहे? टुमारो आय विल ईट अ मँगो, म्हणजे मी म्हटलं आय विल का आय शॅल ईट अ मँगो? काय वाटतं? दोन्ही सुद्धा करेक्ट आहेत पूर्ण. बोथ आर करेक्ट. बोथ आर करेक्ट. पण शाल आणि विल मध्ये थोडा गोंधळ आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला आठवते तुम्हाला, आपण पर्सनल प्रोनाउन्स पाहिले होते. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. याला आपण म्हणतो पर्सनल प्रोनाउन, म्हणजे सर्वनाम म्हणतात याला, पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. राईट. आणि याच्यानंतर आपण जसं एम इज आर वापरतो, वॉज वर वापरतो, तसंच येस करेक्ट म्हणा, टुमॉरो आय विल इट अ मँगो. व्हेरी गुड. तर असंच आपण काय करतो, शाल आणि विलचा सुद्धा वापर करतो. मग शाल आणि विल कधी वापरायचं बघा. शाल आणि विल कधी वापरायचं, याच्या आधी सिंपल फ्युचर टेन्स कधी वापरायचा, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये होईल. समजा म्हटलं मी या जगामध्ये जे सर्वात मोठं यश येते मी मिळवेल, आय विल अचीव द ग्रेटेस्ट सक्सेस इन माय लाईफ.
आय विल अचीव द ग्रेटेस्ट सक्सेस इन माय लाईफ, राईट. मी करोडपती होईल, आय विल बिकम अ बिलियनियर. मी गरिबांची सेवा करील, आय विल सर्व फॉर द टू द पुअर पीपल. थोडक्यामध्ये काय, एखादी गोष्ट भविष्य काळामध्ये होईल किंवा करीन अशा आशयाचं वर्णन करण्यासाठी आपण काय करतो, अशा आशयाचं वर्णन करण्यासाठी आपण साधा काय वापरतो, साधा भविष्यकाळ वापरतो. इज इट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? आता वाक्य बघून घेऊ पूर्ण आपण, एक 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 वाक्य बघून घ्या फास्ट मध्ये, चेक करा. पुन्हा एकदा नेहा या ठिकाणी आलेली आहे, 3 वाक्य घेऊन आपण पाहतोय, चेक करा. सेम टेन्स म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स कॅन बी यूज इन ऑल 3 टाइप्स ऑफ फॉर्मॅट्स. तिन्ही वाक्यामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकतो. पहिलं वाक्य बघा काय म्हटलंय, काय म्हणते नेहा, नेहा म्हणते नेहा विल पेंट अ पिक्चर, नेहा चित्र रंगवेल. नेहाच्या नंतर काय वापरलं, विल. विल पेंट अ पिक्चर, नेहा चित्र रंगविल म्हणा किंवा रंगविणार म्हणा चालेल. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया होणार. शेवटी काय ते रंगविल किंवा रंगवणार, राईट. आपलं ठरलंय पोरांनो की त्या वाक्याचं जर प्रश्नार्थी करायचं म्हटलं, इफ आय वॉन्ट टू मेक अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, व्हॉट आय नीड टू डू, आय जस्ट नीड टू प्लेस दॅट हेल्पिंग वर्ब ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. मला ते वाक्य फक्त वाक्याच्या सुरुवातीला लिहावं लागेल. उचललं त्याला, विलला नेलं वडत वडत, नेऊन टाकलं या ठिकाणी. काय झालं वाक्य माझं, विल नेहा पेंट अ पिक्चर, नेहा चित्र रंगविल किंवा रंगवणार का. निगेटिव्ह काय होईल, नेहा विल नॉट पेंट अ पिक्चर, नेहा चित्र रंगविणार नाही. हे झालं माझं असर्टिव्ह, हे झालं माझं इंट्रोगेटिव्ह, आणि हे झालं माझं निगेटिव्ह. म्हणजे वी हॅव गॉट 3 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, बट दे आर ऑल रिटन इन ओनली वन टेन्स, दॅट इज सिंपल फ्युचर टेन्स. बट 3 वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत, पण तीनही वाक्यांचा काळ माझा एकच आहे, तो म्हणजे साधा भविष्यकाळ. किती लोकांना कळलं मी काय सांगतोय ते? आर यू गेटिंग माय पॉइंट? समजलं? मग माझा असा प्रश्न होता, शाल आणि विल मध्ये काय फरक आहे बघा पोरांनो. तर मी थोडक्यात सांगतो. शाल कुणाच्या बरोबर वापरायचं आणि विल कोणाच्या बरोबर वापरायचं एकदा समजून घ्या. मी पुढच्या स्लाइडवर तुम्हाला ते समजून सांगतो. जायचं का आपण पुढं? काय डाऊट आहे कोणाला, काही विचारा. इज इट क्लिअर? एनी डाऊट रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क? नो डाऊट, से क्लिअर, वी विल गो टू द नेक्स्ट वन. व्हेरी गुड, क्लिअर. थँक्यू सुशांत. बघा काय म्हटलं बघा, डिफरन्स बिटवीन शाल अँड विल. शाल आणि विल मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे ते बघून घेतोय आपण. डिफरन्स बिटवीन शाल अँड विल, आपण याला वेगळ्या पेनने सांगतो मी. शाल आणि विल मध्ये काय फरक आहे. शाल आणि विल मध्ये स्पेलिंगचा तर फरक आहे आपल्याला दिसतोय, पण ट्रॅडिशनली म्हटलंय बघा, म्हणजे परंपरेनुसार शाल, हा जो शाल आहे ना, शाल इज युज्ड विथ आय अँड वी. म्हणजे आय आणि वीच्या बरोबर शाल वापरायचं. समजा म्हणलं आय शाल कॉल यू टुमारो, मी तुला उद्या फोन करेन, आय शाल कॉल यू टुमारो. मग आय विल कॉल यू टुमारो चुकीचं आहे का? नाही, ते पण बरोबर आहे, पण वेगळी कंडिशन आहे. म्हणजे नीट ऐका, मी समजा म्हटलं आय शाल, वी शाल, बघा आय शाल, वी शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. देच्या बरोबर कधी शाल वापरत, पण दे विल लक्षात ठेवा. म्हणजे आय आणि वी हे दोन असे सब्जेक्ट आहेत, त्याच्यानंतर शाल वापरलं जातं. काय दाखवला, अशाश्वत, म्हणजे अनसर्टन्टी म्हणतो, खात्री नाहीये. समजा मी जर तुम्हाला म्हटलं की आय शॅल गो टू पुणे टुमारो, याचा अर्थ होतो की मी कदाचित जाणार पण नाही. पण म्हणलं आय विल गो टू पुणे टुमारो, मी उद्या पुण्याला जाणारच जाणार. म्हणजे विल शोज शुअरिटी ऑर सर्टन्टी, शॅल इज युज फॉर अनसर्टन्टी. बरोबर. समजा तुम्ही तुमच्या घरच्यांना फोन केला, म्हणजे पप्पा सेंड मी मनी, आय एम प्रिपेरिंग फॉर दिस एक्झाम, आय नीड पॉकेट मनी. आणि शेवटी फोन ठेवता ठेवता तुम्ही म्हणले पप्पा आय शॅल क्लिअर दिस एक्झाम. पप्पा म्हणतील आय शॅल म्हणजेच काय, एवढे पैसे घेतो आणि आय शॅल म्हणतो, आय शॅल क्लिअर दिस एक्झाम, क्लिअर दिस एक्झाम. पप्पा म्हणले पहिला घरी ये, तू अभ्यास करत नाहीस. पण तुम्ही म्हणणार नाही पप्पा सॉरी, आय विल क्लिअर दिस एक्झाम. आय विल क्लिअर दिस एक्झाम म्हणजेच काय, मला खात्री आहे
मी 100% पप्पा पास होईल. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे विल असेल तर खात्री. इट शोज डिटर्मिनेशन, इट शोज सर्टनटी, इट शोज श्युअरिटी. म्हणजे विल सगळीकडे चालतं. आय विल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, दे विल. पण तुम्ही जर म्हटलं ना उद्या, तुम्ही जर असं म्हटलं ना की सर आपण काय करू, स्नेहल और सीता शाल कम टुमारो, चूक. खात्री असू नाही तर नसू, थर्ड पर्सनच्या बरोबर कधीच शाल येत नाही. ते येतं पॅसिव्ह मध्ये की श्वेता शाल बी डिसमिस्ड, पण दॅट पॅसिव्ह वॉइस, अनदर मॅटर, तो नंतर बघू आपण. इथपर्यंत कळलं? जर खात्री असेल तर मी काय वापरतो, विल वापरतो, आणि खात्री नसेल तर शाल वापरतो. तो फक्त दोनच सब्जेक्टच्या बरोबर, एक तर आय आणि वी. आय आणि वीच्या बरोबर मी शाल वापरू शकतो. समजा मी आपण सगळ्यांना वी शाल मीट नरेंद्र मोदीजी, आपण नरेंद्र मोदी साहेबांना भेटू. खात्री नाहीये, पण वी विल मीट खात्री आहे. क्लिअर झालं का? विचारा, डाऊट असेल तर विचारा. हम्म हम्म इज इट क्लिअर? और एनी डाऊट? शाल आणि विल मधला फरक कळला? नाही कळलं तर रेकॉर्डिंग एकदा बघा. तरी पण नाही कळलं मला फोन करून विचारा, मी पुन्हा सांगेन. चला, अजून कधी वापरला जातो? इट इज यूज फॉर एक्सप्रेसिंग प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे भविष्य वर्तवणे, एखादी गोष्ट सांगणे की असं असं होऊ शकतं. इट विल रेन टुमारो, उद्या पाऊस पडेल. इट विल रेन टुमारो हे प्रिडिक्शन आहे. अँड ही विल मीट अस टुमारो, तो उद्या आपल्याला भेटेल, हे पण प्रेडिक्शन आहे. म्हणजे एखादी गोष्ट सांगायची असेल, तर्क सांगायचा असेल, तर आपण काय करतो, सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. एवढंच होतं याच्यामध्ये. पुढे जायचं, अजून काय डाऊट? एकदा वाक्य बघा काय म्हटलं. इट इज यूज टू शो प्रिडिक्शन म्हणजेच काय, एखादी गोष्ट वर्तवणे, भविष्य वर्तवणे. इट विल रेन टुमारो, उद्या पाऊस पडेल. ही विल मीट अस टुमारो, तो उद्या आपल्याला भेटेल. हे सगळे काय करतात, वी आर युझिंग देम टू शो प्रिडिक्शन, भविष्य वर्तवण्यासाठी यांचा वापर केला जातोय. आय होप इट्स क्लिअर. मी याला क्लिअर करून आपण पुढे जातोय पोरांनो. अजून कधी वापरलं जातं? इट इज यूज टू एक्सप्रेसिंग, फॉर एक्सप्रेसिंग विलिंगनेस. विलिंगनेस म्हणजे इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. इट इज यूज टू शो विलिंगनेस म्हणजे इच्छा. बघा तीनही वाक्यांमध्ये इच्छा मांडलेली आहे का? आय विल कम्प्लीट माय प्रोजेक्ट टुमारो, इच्छा व्यक्त केली, मी पूर्ण करेन. शीतल विल शेअर एक्सपेन्सेस, म्हणजे शीतल काय करेल, एक्सपेन्सेस शेअर करेल. आय विल डू द वॉशिंग अप, मी पूर्ण ते धुण्याचं काम करेल. आय विल डू वॉशिंग अप. म्हणजे ऑल दिस सेंटेन्सेस आय एम युझिंग टू शो विलिंगनेस टू डू समथिंग. आय एम जस्ट एक्सप्रेसिंग विलिंगनेस, इच्छा व्यक्त करण्याचं काम मी या ठिकाणी शाल आणि विलच्या माध्यमातून करू शकतो. ठीक आहे, क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. आय होप इट्स क्लिअर. पुढे बघा. इट इज यूज इन डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी बरं का, डिक्लेरेटिव्ह म्हणजे काही वेगळा शब्द नाहीये. डिक्लेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये त्याचा वापर केला जातो. इट इज यूज इन डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस टू शो समथिंग दॅट इज शेड्युल्ड ऑर प्लॅन्ड. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवलेली असेल, एखादी गोष्ट प्लॅन केली असेल, तर ते सांगण्यासाठी किंवा भविष्य वर्तवण्यासाठी किंवा किंवा गेस म्हणजे तर्क करण्यासाठी तुम्ही वापरता. द पॅकेज विल अराईव्ह नेक्स्ट ट्युजडे. आता तुम्हाला अमेझॉनवर जर तुम्ही ऑनलाईन काही मागवलं, तर अमेझॉनवरून काय येतं मागवलं तर तुम्हाला कळेल, अशा प्रकारे नोटिफिकेशन येतं, युअर युअर ऑर्डर विल अराईव्ह टुडे. म्हणजे तुमची ऑर्डर आज अराईव्ह, म्हणजे प्लॅन केलेले स्केड्युल डे आज येणारच येणार. आय विल गिव्ह अस सर आय विल गिव्ह असं सरप्राईज, गिव्ह यू या पाहिजे, चुकलंय बघा. आय विल गिव्ह यू अ सरप्राईज टुडे. मी तुम्हाला एक सरप्राईज दिली, काय झालं? आय विल गिव्ह यू अ सरप्राईज, हे काय झालं? हे झालं प्रिडिक्शन. प्रिडिक्शन झालं, किंवा मी प्लॅन केलाय की एक काही सरप्राईज तुम्हाला देऊ. आय विल गिव्ह यू सरप्राईज टुमारो, उद्या एक तुम्हाला सरप्राईज मिळेल. आय थिंक शी विल कम बॅक, मला असं वाटतंय की ती परत येईल. आय थिंक शी विल कम बॅक, हे काय झालं? हा काय झालं? प्रिडिक्शन झालं, भविष्यवाणी झाली. समजा एखादी व्यक्ती एखाद्याला सोडून गेली, कुठतरी रुसून गेली, नाराज होऊन गेली, मग आपण काय म्हटलं, आय थिंक शी विल कम बॅक.
सो आय एम ट्राइंग टू प्रिडिकेट, आय एम ट्राइंग टू प्रिडिक्ट की येऊ शकते ती परत, म्हणजे शी विल, आय थिंक शी विल कम बॅक. म्हणजे तुम्ही भविष्य वर्तवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. हे क्लिअर झालं. एवढे डिटेलमध्ये रूल करायचे नाहीत बरं का, मी घेतोय कारण ते माझं काम आहे. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, भविष्य काळात होणारी एखादी क्रिया दर्शवण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स वापरला जातो, दॅट्स इट. आणि शाल आणि विल मधला फरक लक्षात ठेवायचा. आणि त्याबरोबर कधी वापरला जातो, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया होणार, होईल, होईन, अशा प्रकारे त्याचा एंड आला तर आपण जाऊ समजून जायचं की वी आर हॅव्हिंग प्रेझेंट, सॉरी फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स. याला स्टार करा. हे वाक्य आपल्यासाठी महत्वाचे, ही स्लाइड महत्वाची आहे. याला स्टार करा, चौकोन करा, गोल चांदणी काढा, सूर्य काढा, काही करा, लक्षात ठेवा. आता मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. जस्ट रीड ऑल 3 सेंटेन्सेस. एकदा 3 सेंटेन्सेस वाचून घ्या. इन द कंडिशनल सेंटेन्स म्हटलं, कंडिशनल म्हणजे काय, इफ क्लॉज. म्हणजे अटदर्शक वाक्यामध्ये, ऐका, अटदर्शक वाक्यामध्ये अर्लियर पार्ट इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा मी काय म्हटलं, म्हणजे बऱ्याचशा परीक्षेमध्ये असं झालेलं आहे की अटदर्शक वाक्य बऱ्याच वेळा विचारले जातात. त्यावेळी हे लक्षात ठेवायचं, इन कंडिशनल सेंटेन्सेस अर्लियर पार्ट म्हणजे जो वाक्याचा अगोदरचा भाग आहे ना, अर्लियर पार्ट आहे ना, हा नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये असतो. इट इज ऑलवेज इन सिंपल प्रेझेंट टेन्स, बट द नेक्स्ट पार्ट इज इन सिंपल फ्युचर टेन्स. त्याच्यानंतरचा जो भाग येतो ना, तो साध्या भविष्य काळामध्ये असतो. काय सांगतोय नीट ऐका, नीट ऐकून घ्या. वाक्य बघा, इफ आय कम ऑन टाइम आय विल मीट युअर बॉस. जर मी वेळेवर आलो, आता इथे इफच्या नंतर आयच्या नंतर काय आलंय, काय आलंय बघा, कम आलंय, बरोबर. आय कम ऑन टाइम आय विल मीट युअर बॉस, विल म्हटलंय, विल म्हटलंय. मग जर मी वेळेवर आलो तर तुझ्या बॉसला भेटेल. तुम्हाला परीक्षेत काय देतील माहितीये, तुम्हाला देतील, इफ आय विल कम ऑन टाइम आय विल मीट युअर बॉस. काय म्हटले, इफ आय विल कम ऑन टाइम आय विल मीट युअर बॉस. हे ऐकायला बरं वाटतं, चुकीचं आहे. हे ऐकायला बरं वाटतं पण चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण एकाच वाक्यामध्ये डबल विल असणारे 2 पार्ट येत नाहीत. येते लक्षात. मग पहिल्या वाक्यात काय आलं, साधा वर्तमान काळ म्हणजे काय, इफ आय कम टुमारो आय विल मीट युअर बॉस. वाक्य माझं बरोबर आलं. आता थोडं बारीक लक्ष द्या, मी काय सांगतोय. हेच वाक्य मी आता खाली लिहितोय वेगळ्या प्रकारे. तुमचं उत्तर तुम्ही मला सांगा काय चुकलंय माझं. लेट मी राईट दॅट सेंटेन्स. हे वाक्य मी इथं लिहितोय. काय म्हटलं बघा, इफ आय केम म्हटलं, केम. इफ आय केम टुमारो आय वुड मीट युअर बॉस. वाक्य चुकी बरोबर आहे, पूर्ण चेक करा. इफ आय केम टुमारो आय वुड मीट युअर बॉस असं म्हटलंय मी. इफ आय केम टुमारो, लक्षात ठेवा मी काय म्हटलं, इफ आय केम टुमारो म्हटलंय, इफ आय केम टुमारो म्हटलंय मी. इथं केम म्हणजे कोणता काळ आहे, कोण सांगेल मला. केम म्हणजे कोणता काळ आहे, येस, व्हॉट इज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. केम म्हणजे काय, कोणता काळ आहे केम. इफ आय केम टुमारो, इफ आय केम टुमारो म्हटलंय मी जर उद्या आलो. केम म्हणजे काळ कोणता आहे, साधा भूतकाळ आहे. इफ आय केम टुमारो आय वुड मीट युअर बॉस. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आलाय पोरांनो. म्हणजे कमचं झालं केम, विलचं काय होणार, विलचं काय होणार, वुड. बघा इथं कमचं काय झालं, केम झालं, त्याचं विलचं काय झालं, वुड झालं. येते का लक्षात. आता समजा इथं बघा, इफ सोनम प्लॅन्स अ प्रोग्राम राईट, इफ सोनम प्लॅन्स अ प्रोग्राम वी विल अटेंड इट, वी विल अटेंड इट. आता तुम्हाला परीक्षेत काय देतील बघा, येस करेक्ट म्हणणार. पहिल्या वाक्यात काय देतील, इथे ना प्लॅनच्या जागेवर काय करतील, प्लॅनड लिहितील. म्हणजे इथं V2 देतील, प्लॅनड. इथं प्लॅनड केलं तर पुढं काय होणार, इथं काय होणार, इथं विलचं काय होणार, मग काय होणार, विलचं होणार वुड, विलचं होणार वुड. लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला कळलं पाहिजे, इथं विलचं वुड का झालं, काय तर प्लॅनड झालं. म्हणजे थोडक्यामध्ये
पहिल्या वाक्यात इफच्या पहिल्या वाक्यात साधा वर्तमान काळ आला, पुढच्या वाक्यात साधा भविष्यकाळ येतो. इफच्या पहिल्या वाक्यात साधा भूतकाळ आला, पुढे विलचं वूड होतं, कॅनचं कुड होतं, मेचं वाईट होतं. इथे बघा, इफ ऋतुजा स्टडीज हार्ड, स्टडीज आहे, ऋतुजा थर्ड पर्सन आहे, बाई माणूस आहे, ऋतुजा स्टडीज हार्ड, शी विल क्लिअर एनी एक्झाम. पण समजा जर मी तर स्टडीच्या जागेवर समजा असं म्हटलं, स्टडीड, काय येईल मग सांगा? इफ ऋतुजा स्टडीड हार्ड, काय येईल? समजा मी या ठिकाणी ते वाक्यच लिहितो. लेट मी क्लिअर दॅट. मी तर वाक्य लिहितोय पोरांनो. लेट मी राईट दॅट सेंटेन्स. तुम्ही उत्तर सांगताल मला. काय म्हटलं बघा, स्टडीज म्हटलं तर पुढे विल येतंय बरं का, पण तेच वाक्य मी पुढे असं म्हटलं, इफ ऋतुजा स्टडीज, स्टडीड केलं, स्टडीड हार्ड, पुढे काय येणार? शी. विलचं काय होणार पोरांनो? काय होणार? विलचं झालं वुड. क्लिअरचं क्लिअरच राहिलं, क्लिअर दॅट और एनी एक्झाम, क्लिअर एनी एक्झाम. चुकी बरोबर हे वाक्य चेक करा. किती लोकांना कळलं हा प्रकार काय प्रकार आहे? किती लोकांना समजला? हाऊ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट? की पहिल्या वाक्यात साधा वर्तमान काळ असेल, पुढे विल येतं, म्हणजे भविष्य काळ येतो. पहिल्या वाक्यात साधा भूतकाळ असेल तर विलचं वूड होतं. लेट मी शो यू समथिंग. वेट. बघा, इथं काय आलंय? ऋतुजा काय आलंय? स्टडीज. इथं स्टडीज आलं म्हणून पुढे काय आलं पोरांनो? विल आलं. बघा, आलं का विल? म्हणजे याच्यामध्ये ना एक प्रकारचा संबंध आहे. इथं स्टडी झालं की पुढे विल झालं. पण इथं इथं जर जर या ठिकाणी स्टडीड आलं तर पुढं काय झालं पोरांनो? काय झालं इथं? बघा काय झालं? इथं झालं वूड. इथं झालं वूड, म्हणजे भूतकाळ झाला. मग विलचा भूतकाळ काय होतो? वूड होतो. हे वाक्य पण बरोबर आलं. किती लोकांना समजलं? किती लोकांना कळलं? कळलं सगळ्यांना? समजलं? लक्षात ठेवा, पहिल्या वाक्यात भूतकाळ आला, साधा भूतकाळ झाला. आता एक वाक्य अजून एक शेवटचं घ्या बघा, मी सांगतो म्हणून करा एवढं वाक्य. मी समजा म्हटलं, इफ यू इफ यू इन्सिस्ट इफ यू इन्सिस्ट आय कॅन डू एनिथिंग फॉर यू. जर तू आग्रह केला तर मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आय कॅन डू एनिथिंग फॉर यू असं मी म्हटलं, इफ यू इन्सिस्ट. आणि तुम्हाला मी म्हटलं हे वाक्य चुकी बरोबर. इफ यू इन्सिस्ट म्हटले, साधा वर्तमान काळ आहे. आता त्याच वाक्याला मी पुढे घेतोय, या ठिकाणी वर लिहितोय बघा ते वाक्य. मी म्हटलं इन्सिस्टचा मी काय करेल आता? मी असं म्हटलं, इफ यू इन्सिस्टेड आय कॅनचं काय झालं? कुड डू एनिथिंग फॉर यू. वाक्य चुकी बरोबर चेक करा. किती लोकांना कळला हा नियम? किती लोकांना कळला? बघा काय मी परत सांगतो, इकडे बघा. बघा परत नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. काय म्हटलं इथं? काय आलंय? इफ यू इन्सिस्ट आलंय. काय झालं याला? याला काय? वेट वेट वेट. इफ यू इन्सिस्ट म्हटलं, इन्सिस्ट. इथं इन्सिस्ट आलं की पुढे काय आलं? कॅन आलं. बघा इथं आलं कॅन. पण जर इथं इन्सिस्टेड झालं, इथं भूतकाळ आला ना, भूतकाळ आला, मग विलचं कॅनचं काय झालं? कुड झालं. कॅनचं झालं कुड. आय होप इट सगळ्यांना क्लिअर झालं असेल. कुणाचाच काही डाऊट राहिला नसेल. आय होप सो. क्लिअर आहे पोरांनो? शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन? जायचं पुढं, जायचं पुढं. चला हे लक्षात ठेवा. चला पुढचा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण म्हणतो चालू भविष्य काळ. काय म्हणलं? चालू भविष्य काळ. सब्जेक्ट नंतर काय येते? सब्जेक्ट नंतर येते शाल बी, विल बी. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, शाल बी, विल बी आणि कंटिन्युअस म्हटल्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो. चालू भविष्य काळ. शाल बी, विल बी प्लस बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, चालू भविष्य काळ. आणि कधी वापरायचं? इट इज यूज टू इंडिकेट द ऍक्शन गोइंग ऑन इन फ्युचर. भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल. आता एक प्रकार वेगळा आहे बघा, नीट ऐका. समजा तुम्ही मला मला फोन केला, म्हटले सर तुम्ही उद्या काय करणार? मी म्हटलं की टुमारो आय विल बी गोइंग टू अमेरिका.
नाही जाणार मी असं सांगतोय, तर वाक्य चुकी बरोबर. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल. हम्म भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल. समजा म्हणलं की उद्या तुम्ही मला फोन केला ना, त्यावेळेस मी प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याबरोबर मीटिंग मध्ये असेल. टुमारो इफ यू कॉल मी, आय वोंट बी एबल टू रिसीव्ह युअर कॉल. जर तुम्ही उद्या मला फोन केला तर मला फोन नाही उचलता येणार. आय विल बी आय विल बी विजिटिंग द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदीजी. म्हणजे मी उद्या यावेळेस त्यांना भेटत असेल, म्हणजे भेटण्याची क्रिया भविष्य काळामध्ये चालू असेल. तो सर सर उद्या मी म्हणलं पुढच्या वर्षी यावेळी मी काय करत असेल. नेक्स्ट इयर दिस टाइम आय विल बी डुईंग समथिंग एल्स. मी काहीतरी वेगळं करत असेल. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू असेल. चालूच आपल्याला माहितीये, चालू असतं तर काय असतं पोरांनो, चालू असेल तर कंटिन्युअस म्हणतो. कंटिन्युअस आलं की आयएनजी फॉर्म येतोच येतो, आलेला आहे या ठिकाणी. आणि फ्युचर म्हटलं तर शाल बी आणि विल बी यायला पाहिजे, दोन्ही पण आलेलं आहे. आलं लक्षात. सब्जेक्ट प्लस शाल बी प्लस विल बी प्लस आयएनजी होते. म्हणजे कर्त्यानंतर शाल बी आणि विल बी आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला की त्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं म्हणायचं. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. इज इट क्लिअर? डन. शाल वी मूव्ह टू द नेक्स्ट वन? जायचं. चला बघा, नेहा पुन्हा एकदा आलेली आहे चित्र रंगवत. काय म्हणते नेहा? द सेम टेन्स कॅन बी यूज इन ऑल थ्री फॉर्मॅट्स. तोच काळ वेदनार्थी वाक्यात पण आहे, प्रश्नार्थी वाक्यात पण आहे, नकारार्थी वाक्यात सुद्धा तो काळ वापरता येत आहे. काय म्हटलं? नेहा विल बी पेंटिंग अ पिक्चर. चेक करा तुम्ही, फक्त इथं लक्ष द्या, पुढे लक्ष द्या. नेहा विल बी पेंटिंग अ पिक्चर म्हणलं, नेहा चित्र रंगवीत असेल. आपण म्हणतो मी उद्या आंबा खात असेन, मी उद्या हवेमध्ये उंच उडत असेन, मी उद्या विमानाने प्रवास करत असेन, मी उद्या निवांत झोपलेलो असेन. म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळामध्ये होत असेल, अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी आपण चालू भविष्यकाळ वापरत असतो. ठीक आहे. सो नेहा विल बी पेंटिंग अ पिक्चर. आता या वाक्याचं मला प्रश्नार्थी करायचंय. मला माहितीये, इफ आय वॉन्ट टू मेक अ क्वेश्चन ऑफ इट, मी फक्त काय करेल, मी फक्त या विलला म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला असा उचलेल आणि ओढत ओढत पुढे नेईल वाक्याच्या आणि त्याला पुढे लावून टाकेल. फक्त विलला घेऊन जायचं, बीला न्यायचं नाही, बीला जाग्यावर ठेवायचा. आहे तसं वाक्य लिहून टाकायचं. विल नेहा बी पेंटिंग अ पिक्चर? नेहा चित्र रंगवत असेन का? इथं नॉट लावून टाका निगेटिव्हला. नेहा विल नॉट बी पेंटिंग अ पिक्चर. नेहा चित्र रंगवत नसेन. आलं लक्षात? क्लिअर झालं? एनी डाऊट अबाउट दिस? किती लोकांना समजला हा काळ? हाऊ मेनी ऑफ यू कुड अंडरस्टँड दिस? डन. द्यायचं पुढं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. याला क्लिअर करू आपण. वाक्य बघा काय काय म्हटलं. अजून कधी वापरायचा? द यूज ऑफ दिस फ्युचर कंटिन्युअस टेन्स मस्ट बी डन इन अ प्रॉपर कॉन्टेक्स्ट. बरं का, प्रॉपर कॉन्टेक्स्ट म्हणजे कोणत्या तरी योग्य संदर्भामध्ये त्याचा वापर करावा लागेल. जर त्याचा संदर्भ नसेल तर ते वाक्य चुकेल. काय म्हटलं? द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर सबटेन्स शुड बी डन इन द प्रॉपर कॉन्टेक्स्ट ओनली. एका योग्य संदर्भामध्ये बॅकग्राऊंड मध्ये त्याचा वापर करावा लागेल, तरच त्याचा अर्थ असेल. उदाहरणार्थ तुम्ही म्हटलं की उद्या जेव्हा तुम्ही मला फोन करताल तेव्हा मी कुणाच्या बरोबर मीटिंग मध्ये असेल. म्हणजे मला फोन करताल, मीटिंग असेल, हे काय झाला? कॉन्टेक्स्ट झाला. या कॉन्टेक्स्ट मध्येच या काळाचा वापर होतो. कॉन्टेक्स्ट नसेल तर याचा काळाचा अर्थ थोडा वेगळाच होईल बघा. म्हणजे मी समजा म्हटलं, आता मी वाक्याची समजा लेक्चरची सुरुवात करताना म्हटलं, माय डिअर स्टुडंट्स, टुडे इन दिस सेशन आय विल बी कव्हरिंग ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स. म्हणजे मी सांगितलं आजचं सेशन आहे, आजच्या आपण इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार. म्हणजे हे सुरुवातीला लागलं, टुडे इन दिस सेशन आय विल बी कव्हरिंग ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स. वाक्य माझं बरोबर आलं. पुढे म्हटलं टुमारो. काय असेल टुमारो? वी विल बी, उद्या आपण
टुमारो वी विल बी ट्रॅव्हलिंग टू अमेरिका विथ माय फॅमिली. टुमारो वी विल बी ट्रॅव्हलिंग टू अमेरिका विथ माय फॅमिली. उद्या आपण यावेळी माझ्या फॅमिलीवर अमेरिकेला जात असू. म्हणजे एका प्रॉपर कॉन्टेक्स्ट मध्ये जर तुम्ही याचा काळाचा वापर केला तर तो खूप चांगल्या प्रकारे होतो. पुढे बघा. शीतल विल बी स्टडिंग हार्ड फॉर दिस एक्झाम फॉर दिस प्रोग्राम. या तिन्ही वाक्यांमध्ये पोरांनो आपण जो फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरलाय तो योग्य प्रकारे वापरला की नाही एकदा चेक करून मला सांगा. हॅव आय मेड करेक्ट यूज ऑफ ऑल दिस टेन्स इन ऑल दिस सेंटेन्सेस? चेक करा एकदा. येस. डन. डन. ओके. ठीक आहे. क्लिअर करू? जायचं पुढं? काय अवघड नाही, याच्यामध्ये सोपं आहे. फक्त एकदा बघून घ्या, नीट समजून घ्या. नाही कळालं मला विचारू शकता, कितीही वेळा विचारा, पण मनामध्ये शंका असताना पुढे जायचं नाही. पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळ नाही, पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की इट वॉज आय थिंक इन 2021 इट वॉज कोविड पॅन्डेमिक अँड आय वॉज कंडक्टिंग सेम काइंड ऑफ सेशन ऑन झूम मीटिंग, राईट. आणि मुलं पण खूप होती. अँड वन ऑफ द स्टुडंट वॉज आस्किंग मी अ क्वेश्चन. हाच टॉपिक चालला होता फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी आपण हा काळ वापरतो. मी त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं होतं की असं त्याला एक्झाम्पल दिलं होतं की यू विल हॅव क्लिअर्ड, म्हणजे तुम्ही सगळे यू विल हॅव क्लिअर्ड दिस एक्झाम बाय द एंड ऑफ दिस इयर. तर ते म्हणतो सर आपण असं कसं म्हणू शकणार ना, फ्युचर परफेक्ट टेन्स तर पूर्ण वर्तमान काळ आहे, सॉरी पूर्ण भविष्य काळ आहे, पण भविष्यकाळ तर कोणाच माहिती नसतो. मग भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली असेल किंवा नसेल हे तुम्ही कसं सांगता? मी त्याला म्हटलं भविष्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही, परंतु काळाचं स्ट्रक्चर मी सांगू शकतो कारण ते माझं काम आहे. काळाचं स्ट्रक्चर बद्दल आपण ऐकून घेतोय की भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली असेल अशा प्रकारचं वर्णन करायचं असेल तर फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा असतो. बघा चेक करा काय म्हटलंय. म्हणजे या वाक्यात काय येतं? कर्त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव आणि क्रियापदाला लागतो थर्ड फॉर्म म्हणजे ईडी फॉर्म. म्हणजे कर्त्यानंतर येतं शाल हॅव विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं की समजून जायचं वी आर हॅव्हिंग फ्युचर परफेक्ट टेन्स. हे आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वाक्यामध्ये वापरत आहोत असं समजून जायचं. कधी वापरला जातो बघा. दिस टेन्स इज यूज टू शो द पर्टिक्युलर ऍक्शन दॅट विल हॅव फिनिश्ड इन द फ्युचर. मग एखादी क्रिया भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली असेल. समजा मी म्हणलं आजच्या सेशन मध्ये आपण टेन्स हा टॉपिक पूर्ण केलेला असेल. टुडे ऍट द एंड ऑफ दिस सेशन वी विल हॅव कवर्ड और कम्प्लिटेड और फिनिश्ड दिस टॉपिक. म्हणजे हा टॉपिक शिकून पूर्ण झालेला असेल. बघा चेक करा. द ऍक्टिव्हिटी विल हॅव कम्प्लिटेड इन फ्युचर. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली असेल अशा प्रकारचं वर्णन करण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला जातो. किती लोकांना कळलं? किती लोकांना अजूनही समजलेलं नाहीये? पाठ ठेवायची रचना सब्जेक्ट प्लस शॅल हॅव प्लस विल हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट. टेन्सेस एवढे चांगले करून घ्या पोरांनो, एवढे चांगले करा की तुम्हाला जसं जसं पुढे तुम्हाला कळेल की टेन्स चांगलं असलं आपलं आपलं कामच होऊन जाते. टेन्सेस खूप चांगले करून घ्या. खूप बेसिक पार्ट असतो हा. आणि हा जर बेसिक पार्ट चांगला केला नाही तुम्हाला बाकीचे टॉपिक्स खूप जास्त जड जातील. ठीक आहे. क्लिअर करून घ्या. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव प्लस विल हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट दॅट इज द स्ट्रक्चर दॅट वी फाइंड इन फ्युचर परफेक्ट टेन्स. क्लिअर करू याला? शॅल आय क्लिअर दिस? ओके आय एम गोइंग टू क्लिअर दिस नाव. पुढे बघा काय म्हटलं बघा. पुन्हा एकदा नेहा आलेली आहे नवीन वाक्यामध्ये की सेम टेन्स तो चालू पूर्ण भविष्यकाळ आपण तिन्ही फॉर्मॅटमध्ये. म्हणजे दॅट सेंटेन्स कॅन बी असर्टिव्ह, इट कॅन बी इंट्रॉगेटिव्ह और इट कॅन बी निगेटिव्ह. ते वाक्य प्रश्नार्थी असू शकतं, विधानार्थी असू शकतं किंवा नकारार्थी सुद्धा असू शकतं. आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त हेल्पिंग व वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं झालं प्रश्नार्थी, त्याच्यानंतर नॉट लावलं की झालं नकारार्थी. चेक करा काय म्हटलं.
एक एक वाक्य बघून घ्या. काय म्हटलं? नेहा विल हॅव पेंटेड अ पिक्चर. नेहा विल हॅव नेहा विल हॅव पेंटेड अ पिक्चर. आले का बघा ईडी फॉर्म. नेहाने चित्र रंगविलेले असेल. नेहाने चित्र रंगविलेले असेल म्हणतो ना. मी आंबा खाल्लेला असेल. आय विल हॅव इटन अ मँगो. राईट. मी या वर्षा शेवटी लग्न केलं असेल. आय विल हॅव गॉट मॅरिड बाय द एंड ऑफ दिस इयर. आय विल हॅव क्रॅक्ड ऑल एक्झाम्स. मी सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झालेलो असेल. मराठीमध्ये लेलो असेल. अशा प्रकारे एंडिंग त्याचं होतं. प्रश्न करताना फक्त वाक्याच्या सुरुवातीला विल लिहायचा. पोरण लिहिला का बघा. फक्त विल घ्यायचा, हॅव घ्यायचा नाही. काय लिहिलं? विल नेहा हॅव पेंटेड अ पिक्चर. आता काही लोकांना असं वाटतं सर नेहा हे हॅज घ्या की. अरे नाही हॅज घेता येत. इथं डायरेक्ट शॅल हॅव किंवा विल हॅव. शॅल हॅज आणि विल हॅज असा प्रकार नसतो. नेहा असू नाही तर कोणी असो पाठ ठेवायचं. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव प्लस विल हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट. मग काय झालं? विल नेहा हॅव पेंटेड अ पिक्चर. नेहाने पिक्चर पेंट केला असेल का? अँड नेहा विल नॉट हॅव पेंटेड अ पिक्चर. नेहाने चित्र रंगविलेले नसेल. अशा प्रकारे आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो. ठीक आहे. समजा एक वाक्य मी म्हटलं की असं म्हटलं मंदार विल हॅव आस्क्ड डिफिकल्ट क्वेश्चन इन माय क्लास. मंदारने एखादा अवघड प्रश्न माझ्या क्लासमध्ये विचारलेला असेल. और मंदार विल हॅव आन्सर्ड टू ऑल क्वेश्चन दॅट आय हॅव आस्क्ड इन क्लास. सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली असतील. भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल दॅट टाइम वी यूज दिस टेन्स. सब्जेक्ट प्लस shall have plus will have plus v3 plus object. This is a kind of plain and simple sentence structure that we use in future perfect tense. क्लिअर आहे सगळ्यांना? समजा म्हटलं आय विल हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. मी हा टॉपिक कम्प्लीट केलेला असेल. विल आय हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. आय विल नॉट हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. अशा प्रकारे तुम्ही याला म्हणायचं. क्लिअर करतोय मी. आय होप क्लिअर झाला असेल तुम्हाला. पुढे बघा. दिस टेन्स हॅज टू बी यूज इन अ प्रॉपर कॉन्टेक्स्ट. परत एकदा हा जो टेन्स आहे ना पोरांनो, हा एका प्रॉपर कॉन्टेक्स्ट मध्येच वापरावा लागेल. एका विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये वापरावा लागेल. आणि जर तुम्ही नाही वापरला देन इट बिकम्स मोर इलॉजिकल. जर तुम्ही त्याला कॉन्टेक्स्ट मध्ये नाही वापरलं तो इलॉजिकल होणार. जर एका पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट म्हणजे पार्श्वभूमी असेल त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असेल तर तो जास्त मिनिंगफुल होईल. बघा काय म्हटलं बघा. आय विल हॅव पास्ड द एसबीआय एक्झाम. आय विल हॅव पास्ड. मी पास झालो असेल स्टेट बँक ऑफ इंडियाची एक्झाम बाय द एंड ऑफ दिस इयर. या वर्षाच्या अखेरपर्यंत मी पूर्ण झालेलो म्हणजे पास झालेलो असेल. राईट. म्हणजे प्रॉपर कॉन्टेक्स्ट आहे. एसबीआय ची एक्झाम आहे, वर्षाच्या एंडिंगला पास होतोय. प्रॉपर कॉन्टेक्स्ट मध्ये याचा वापर केला. बॉईज विल हॅव परफॉर्म्ड वेल. बॉईज विल हॅव परफॉर्म्ड वेल. बॉईज विल हॅव परफॉर्म्ड वेल इन दिस प्रोग्राम. मुलांनी खूप चांगल्या प्रकारे या प्रोग्राम मध्ये परफॉर्म केलेलं असेल. अशा प्रकारे केलं. अँड सुनीता विल हॅव सबमिटेड द अॅन्युअल रिपोर्ट टू द कमिटी. सुनीताने अॅन्युअल रिपोर्ट कमिटीला सबमिट म्हणजे जमा केलेला असेल. या प्रकारचं वर्णन आपण या ठिकाणी केलेलं असतं. किती लोकांना समजलं? समजा म्हटलं की आय विल हॅव इटन अ फॉरबिडन फ्रूट. विल आय हॅव इटन अ फॉरबिडन फ्रूट. आय विल नॉट हॅव इटन अ फॉरबिडन फ्रूट. समजलं? क्लिअर असेल क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचारा. याचं रेकॉर्डिंग बघून घ्या. शेवटचा काळ आहे. लास्ट बट नॉट लिस्ट. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे चालूपणे आणि पूर्णपणे आणि भविष्यकाळपणे. नीट बघा काय म्हणतोय. चालू पूर्ण भविष्यकाळ कसं ओळखायचं? ठेवायचं लक्षात. काय ठेवायचं? की भविष्यकाळ ज्यावेळेस मी पूर्ण म्हणतोय, परफेक्ट म्हणतोय, मग परफेक्ट म्हणल्यानंतर इथं क्रियापद स्वरूप आलंच पाहिजे. आलेलं आहे. फ्युचर म्हणतोय म्हणजे काय? शाल आणि विल आलं पाहिजे. आलेलं आहे. तर परफेक्ट म्हणतोय
म्हणजे इथं हॅव आलं पाहिजे, आलेलं आहे. म्हणजे या तिन्हींच्या छटा त्याच्यामध्ये असतात. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव, विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्त्यानंतर थांबा थांबा, इथं बिन राहिले की रे पोरांनो. शॅल हॅव बीन, परफेक्टचं बीन राहिलं ना, बीन. शॅल हॅव बीन और विल हॅव बीन, थोडं करेक्शन करून घ्या. सब्जेक्ट प्लस शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन आणि वी प्लस आय एन जी पाहिजे. इथं चुकलंय, थांबा थांबा थांबा, वेट 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 वेट, मिस्टेक. काय पाहिजे, नीट बघा, थांबा थांबा. सब्जेक्ट आला बरोबर. त्याच्यानंतर काय आलं पाहिजे, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म नाहीत पोरांनो. क्रियापदाला काय येतो, आय एन जी प्रत्यय लागतो. आय एन जी म्हणजेच काय, चालू पूर्ण भूत का भविष्यकाळ आहे ना. म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळामध्ये चालू असेल असं म्हणायचंय आपल्याला, पूर्ण नाही. म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर ना, चालू पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे आणि याच्यात मी खाली एक वाक्य लिहिलंय, दिस इज रेअरली यूज सेंटेन्स स्ट्रक्चर. रेअरली म्हणजे ना, तुमच्या आतापर्यंतच्या लाईफ मध्ये तुम्ही कधी वाक्यरचना वापरलीच नसेल. मी पण कधी नाही वापरली. त्याच्यामुळे काही लोक म्हणतात की ही वाक्यरचना अस्तित्वातच नाहीये. पण माझं म्हणणं आहे की आहे. तर आपण ती कशी येते मी तुम्हाला दाखवून देतो, ठीक आहे. म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये चालू होईल आणि त्याच्यानंतर ती पूर्ण झाली असेल. बघा काय म्हणायचंय मला, लेट मी शो यू द एक्झाम्पल देन यू कॅन अंडरस्टँड इट, यू कॅन रिलेट इट वेल. बघा चेक करा का होत नाही. बघा मी समजा म्हटलं एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये चालू करेन मी भविष्यकाळामध्ये. आता समजा समजा माझं एक एक्स वाय झेड वय आहे. एक्स वाय झेड वय झाल्यानंतर किंवा मी रिटायर झाल्यानंतर, नीट ऐका, मी रिटायर झाल्यानंतर एखादी क्रिया करायला सुरुवात करतो आणि ती क्रिया करत करत राहतो, कटपर्यंत मला माहिती नाही. म्हणजे पर्टिक्युलर ऍक्शन दॅट विल बिगिन इन फ्युचर. म्हणजे एखादी क्रिया भविष्य काळामध्ये चालू होईल आणि नंतर पण ती चालू राहील, अशा प्रकारचं वर्णन आपण करत नाही. कारण आपण एवढा लांबचा विचार करत नाही, म्हणून या प्रकारची वाक्यरचना आपण वापरत नाही. याचा अर्थ असा नाही की वाक्यरचना नाहीये, ती वाक्यरचना आहे. कशी बघा, समजा मी म्हटलं की जर मी खूप पैसेवाला झालो, माझ्याकडे खूप पैसे आले, मी करोडपती झालो, अब्जाधीश झालो, तर मी काय करेल, माझ्या प्रॉपर्टीतला मोठा हिस्सा मी गरिबांना दान देत जाईन. कधी, भविष्य काळामध्ये. म्हणजे आय विल हॅव बीन डोनेटिंग मनी टू ऑपरेस्ट पीपल आफ्टर माय रिटायरमेंट. म्हणजे मी या गरीब लोकांना पैसे दान करत आलो असेल. कधीपर्यंत दान करायला सांगितलंय का, नाही. मग कदाचित त्यांना दान करता करता मी त्यांच्यातला काही एक होईल, किंवा किंवा माझे पैसे संपतील ऑब्विसली, किंवा ते श्रीमंत होतील. ते तर श्रीमंत होऊ शकत नाहीत. आलं का लक्षात. म्हणजे थोडक्यामध्ये आय डोंट नो याचा एंड कुठं असेल. म्हणजे मी मी काय करत असेल, मी माझे पैसे दान करत आले असेल. कधी, एखादी क्रिया भविष्य काळात चालू होईल दान करण्याची, कधीपर्यंत चालू राहील, जोपर्यंत मी भिकारी होत नाही किंवा ते भिकारी श्रीमंत होत नाहीत. एंड माहितीच नाहीये. त्याच्यामुळे अशा गोष्टीबद्दल आपण बोलत नाही. पुढे बघा, आय विल हॅव बीन आय विल हॅव बीन विजिटिंग ऑल हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया वन्स आय बिकम अ रिच पर्सन. म्हणजे आपण प्लॅनिंग करतो, मी या वर्षी नाही पुढच्या वर्षी फिरायला जाणार, मी पुढच्या वर्षी नाही का, म्हणजे माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी वर्ल्ड टूर करणार. म्हणजे मी एखादी गोष्ट भविष्य काळामध्ये चालू करेन, नंतर चालू करून कंटिन्यू चालू राहील. म्हणजे माझी समजा माझी इच्छा आहे की मी या जगातल्या सगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यावी. पण मी म्हटलं की येस, आफ्टर माय रिटायरमेंट, जस मला खूप पैसे मिळतील, आय विल हॅव बीन विजिटिंग ऑल हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया. पण कारण कधी, वन्स आय बिकेम रिच, मी श्रीमंत झाल्यानंतर. म्हणून मी म्हटलं इट इज रेअरली यूज सेंटेन्स स्ट्रक्चर. ही शेवटची सेंटेन्स स्ट्रक्चर होती आपली. अजून शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. मी तुम्हाला एक होमवर्क देतोय, 36 वाक्याची फाईल प्रत्येकाला पाठवतोय. मला ते वाक्य उद्या करून पाठवायचे सगळ्यांनी, न चुकता पाठवा. ट्राय करा, चुकलं तर चुकू द्या. वाक्य देतोय, राईट डाऊन दॅट सेंटेन्स. ऋतुजा, राईट्स, सोपं घ्या, राईट्स अ लेटर.
ऋतुजा राईट्स अ लेटर. ऋतुजा पत्र लिहिते. याचे तुम्ही किती करायचे वाक्य सांगा मला, किती करणार तुम्ही? हाऊ मेनी सेंटेन्सेस विल यू मेक? यू विल मेक 36 सेंटेन्सेस. किती वाक्य करणार तुम्ही? 36 वाक्य. म्हणजे ऋतू, येस एक्झॅक्टली प्रियंका मॅम. म्हणजे ऋतुजा राईट्स अ लेटर, डज ऋतुजा राईट अ लेटर, ऋतुजा डज नॉट राईट अ लेटर, ऋतुजा इज रायटिंग, इज ऋतुजा रायटिंग, ऋतुजा इज नॉट रायटिंग, असं करत करत 36 वाक्य तुम्ही टोटल करायचे. अँड डोंट फॉरगेट टू सेंड इट टू मी ऑन व्हॉट्सअप. ठीक आहे, व्हॉट्सअपवर मला पाठवून द्या. आज अशा प्रकारे 8 वाजलेले आहेत, 2 तास आपले झालेले आहेत. तुम्ही इतका संयमाने लेक्चर अटेंड केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या आपण संध्याकाळी 6ला भेटू. एनी डाऊट अबाउट एनिथिंग यू शुड आस्क. नो डाऊट से क्लिअर. डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. इज इट क्लिअर? डन. थांबायचं पोरांनो. ओके. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. सी यू टुमारो. डू होमवर्क प्रॉपरली. व्हिडिओ पाहून घ्या. ज्यांनी नॅसेल क्लिअर झाला तर सगळे व्हिडिओ पटपट बघून घ्या. पण इम्पॉर्टंट आहे, बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्या. सो थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. सी यू टुमारो. बाय. येस येस.